how different kinds of the phenomena or principles are responsible for absorption of water. वॉटर ॲब्सॉर्प्शन साठी वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल फेनॉमेनॉन कुठले होते याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला इन्हिबिशन असलेलं बघायला मिळेल, डिफ्युजन आहे, डिफ्युजन नंतर ऑस्मॉसिस आहे. ऑस्मॉसिसमध्ये सुद्धा आपण वेगळ्या प्रकारच्या ऑस्मॉसिस बघितल्या, नॉन स्पेशली विच इज इन्व्हॉल्ड इन द ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असणारी एक प्रोसेस आपण बघितली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस छोट्या छोट्या होत्या. Those were contributing into the absorption of water. Also, there are different phenomena such as endosmosis, exosmosis. Those are also discussed. Also, we have discussed about the facilitated diffusion. Diffusion वेगळ्या प्रकारचं असतं. त्याच्यामध्ये if it is across the semi-permeable membrane, then it is through the some open channels, freely open channels. Just like we have discussed about the channel. Aquaporins. Aquaporins बद्दल आपण सांगितलं. Aquaporins are the channels which are responsible for the what we can say movement of water. ज्याच्यातून वॉटरची तुम्ही सांगितलं होतं याच्या अगोदर. काही आता मॉडर्न घरं निघालेली आहेत त्याच्यामध्ये मांजर कुठून येणार हे त्या मांजरीलाच माहित असतं. एक असा दरवाजा ठेवलेला असतो घरामध्ये, आपली मांजर बाहेर जावी आणि आतमध्ये यावी याच्यासाठी छोटासा दरवाजा ठेवलेला असतो. असे काही वेगळ्या पद्धतीचे हे असतात, फंडे राबवलेले असतात. तसं सेलमध्ये वॉटर आत बाहेर करण्यासाठी एक छोटासा दरवाजा असतो. तर त्या फक्त दरवाजामधून त्या चॅनलमधून फक्त आणि फक्त वॉटर मुवमेंट करतं. तर आपण ॲक्वापोरिन्स असं म्हटलेलं आहे. तर त्याला फॅसिलिटेटेड डिफ्युजन असं म्हणूया. काही वेगवेगळे फेनॉमेनॉन, वॉटर पोटेन्शियल, हाऊ इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॅसिलिटेटिंग द वॉटर ट्रान्सपोर्ट, दॅट इज ऑल्सो डिस्कस्ड. And many different other exosmosis phenomena also discussed. Then the important point we have to discuss, that is where from this water enters into the plant and then up to the tip of the plant or top of the plant. जे रूट करून टॉप कडे हे वॉटर कसं ट्रान्सपोर्ट होतो हा सगळ्यात मोठा. कुठून ट्रान्सपोर्ट होतो, पहिला की पाथ कुठला आहे, दरवाजा कुठला आहे, हे आपल्याला मार्ग कुठला आहे हे फक्त आपल्याला पहिल्यांदा डिसिजन घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला विचारायचं. बघूया पहिल्यांदा डायग्राम काढतो आणि मग आपण फेनॉमेनॉन त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची इन्व्हॉल्व असतात हे पहिलं बघूया. ॲज यू नो द इम्पॉर्टंट स्ट्रक्चर वी हॅव फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इज द रूट हेअर सेल. बरोबर, रूट हेअर सेल महत्वाची असलेली बघा. अँड इट इज द पार्ट ऑफ द इपिब्लेमा. कशाचा पार्ट आहे हा? इपिब्लेमाचा पार्ट असलेला होता ना. म्हणजे जास्त कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर काढणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स, कॉर्टिकल स्ट्रक्चर्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. एक दोन लेअर मी इथं ठेवेल. दिस इज द कॉर्टिकल स्ट्रक्चर. इनसाइड ऑफ द कॉर्टिकल स्ट्रक्चर that is endodermis, isn't it? Endodermis formed of barrel shaped cells. Barrel shaped cells असलेल्या बघायला मिळतात एंडोडर्मिसच्या. त्या सेल्स फार महत्त्वाच्या असतात because they are suberized one. त्यांना काय म्हणायचं? Suberized, suberin deposition, a chemical which is deposited in the cell wall of the endodermal cell, that is a suberin, and therefore these cells are called as a suberized cell. त्या सेलला काय म्हणायचं? Suberized cells असं म्हणायचं. And those suberized cells are waterproof cells because they do not allow entry of water into the vascular tissue, because vascular tissue is present inside the endodermis. Endodermis is followed by the another layer of a thin cells or single cell layer, and that is a pericycle. Pericycle which encloses the vascular tissue. बघा, पेरिसायकल काय करते? vascular tissue enclose करते. बरोबर. Now there is a presence of a phloem and xylem. बघा, मी फक्त xylem काढणार, phloem इथं असलेला बघायला मिळेल. त्याच्याबद्दल आपण डेटा आता डिस्कस करणार नाही. तुम्हाला माहितच आहे रॅडियल अरेंजमेंट व्हॅस्क्युलर बंडलची ह्या रूट मध्ये असलेली बघायला मिळते. अँड देयर इज अ सेल्स, पिथ सेल्स, स्टील असं म्हणतात. पिथ सेल्स आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. नाउ व्हॉट हॅपन्स, ॲज यू नो द वॉटर एंटर्स थ्रू द रूट हेअर सेल, and these
entry of water is because of 3 different ends of the phenomenon. किती फेनॉमेनॉन आहेत? 3. कुठले कुठले? पहिला फेनॉमेनॉन इम्बिबिशन. बरोबर आपण डिस्कस केलं इम्बिबिशन. Because this cell wall of the root hair cell is formed of the cellulose, cellulosic material, and therefore this cellulose is directly comes in contact with water and absorbs the water within the material. Thick material, त्याच्यात काय पोर्स वगैरे काय नाही, पण ज्यावेळेस पोर्स नसले पण वॉटर तिथे गेलं की ते फुगतं. इट इज जस्ट लाईक अ जेल. बरोबर. ब्रेड सारखं असतं, ब्रेड असतो बघा, साधा ब्रेड, हार्ड झालेला वाळलेला ब्रेड आपण तुम्ही कधी दुधामध्ये बुडवला तर काय होतं, दूध सगळं ऍब्सॉर्ब होतं आणि ब्रेड फुगतो. बरोबर. जस्ट लाईक दॅट मध्ये वॉटरमध्ये हे रूट हेअर्स जर बुडालेले असले तर ते काय करतात, त्याची सेलवर काय होते, फुगते, अँड सो इट ऍब्सॉर्ब द वॉटर. दॅट इज द इम्बिबिशन. क्लिअर. सो आफ्टर द इम्बिबिशन, बिकॉज आउटर मोस्ट कव्हर ऑफ द सेल ऑफ द प्लांट इज द सेल वॉल. सगळ्यात बाहेरचा कव्हर कुठला आहे, सेल वॉल. त्याच्या आतमध्ये काय, सेल मेम्ब्रेन आहे. अक्रॉस द सेल मेम्ब्रेन देयर इज अ प्रोसेस कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. कुठली होती, डिफ्युजन. स्पेशली फॅसिलिटेटेड डिफ्युजन. कुठलं होतं, फॅसिलिटेटेड डिफ्युजन. लक्षात ठेवायचं. आता इथं डिफ्युजन होतं, पण कसलं डिफ्युजन आहे, काय लक्षात ठेवायचं. वेन वी आर टॉकिंग अबाउट द मुवमेंट ऑफ अ molecules across the membrane, plasma membrane, then that kind of a diffusion is a facilitated diffusion. बायोलॉजी मध्ये सिंपल डिफ्युजन रेअरली होतं. रेअरली म्हणजे फक्त सायटोप्लाझम मध्ये होतं. बरोबर. सायटोप्लाझम मध्ये कुठलं डिफ्युजन असतं, फक्त सायटोप्लाझम. म्हणजे एका म्हणजे सेल आहे बघा, ही सेल आहे, इथं ऍब्सॉर्प्शन झालं फॅसिलिटेटेड डिफ्युजन, इथं मोलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, इथून इथं जाण्यामध्ये डिफ्युजन. बट from this side to outside to the inside, how it will enter, through the facilitated diffusion. हे क्लिअर लक्षात ठेवायचं. Now then there is a third phenomena for the water absorption, that is called as osmosis. बरोबर. Osmosis. These 3 physical phenomena are involved in the absorption of water. Clear. 3 phenomena कुठले, एक आहे imbibition, दुसरा आहे diffusion, आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठला असलेला बघा. आता तुम्ही म्हणाल की डिफ्युजन आपण का म्हटलं, तर फक्त फॅसिलिटेटेड डिफ्युजन का म्हटलेलं नाही. बघा अजून त्याच्यासाठी आन्सर मिळेल. बघा, नाव वॉटर इज प्रेझेंट आउटसाइड द सेल अँड देन एंटर इनटू द सेल सायटोप्लाझम. बरोबर. इट इज बाय द फॅसिलिटेटेड डिफ्युजन. बरोबर. अँड फ्रॉम दिस, बिकॉज वी ऑलरेडी मेन्शन that say this root hair cell is about 1 to 10 mm in elongation or length. Length किती आहे त्याची, 1 ते 10 mm, म्हणजे जवळजवळ 1 सेंटीमीटर असलेली बघायला, एवढी लांब असलेली बघायला, एकच सेल मोठी असलेली बघायला. मग काय होईल, वॉटर which is entered here it will diffuse up to this end with a simple diffusion. तिथं फॅसिलिटेटेड डिफ्युजन आहे का, नाही, सिंपल डिफ्युजन. म्हणून आपण कॉमन शब्द वापरलाय हिअर. फॉर द ट्रान्सपोर्ट अँड द ऍब्सॉर्प्शन टू वॉटर, बोथ द फेनॉमेनॉन सिंपल डिफ्युजन एज वेल एज फॅसिलिटेटेड डिफ्युजन वर्क्स, अँड देयरफॉर वी कॉल इट एज कॉमनली अ डिफ्युजन. बरोबर. म्हणून मी फक्त फॅसिलिटेटेड डिफ्युजन जरी सांगितलं असलं ऍब्सॉर्प्शन साठी, पण आतमध्ये डिफ्युजन साठी सिंपल डिफ्युजन सुद्धा झालेलं बघायला मिळतं. तर अशा पद्धतीनं वॉटर काय होतं, इथपर्यंत येतं. बरोबर. Then what happens, the water present in the root cell, it enters. Then what happens here, this water when enter into the root hair cell becomes turgid. बरोबर. What happens there, turgor pressure of a root hair cell increases. Turgor pressure काय होतं, root hair cellचं increase होतं. बरोबर. And then what happens, diffusion pressure deficit decreases. उलट होतं. बरोबर. आपण काल बघितलं ऑस्मॉसिस मध्ये की काय होतं, टर्गर प्रेशर वाढलं की डिफ्युजन प्रेशर डिफिसिट काय होतं, कमी होतं. बिकॉज when there is a pull of the maximum of the turgor pressure the maximum असेल equal to the wall pressure, एवढं जर झालेलं असेल, and then there is a no diffusion occurs. So why, because there is a no diffusion pressure deficit. डिफ्युजन प्रेशर डिफिसिट आहे का, म्हणजे ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे का डिफ्युजनचा, डिफ्युजन प्रेशरचा,
there is no diffusion pressure difference, and therefore there is a decrease in the, you can say decrease in the diffusion pressure deficit. DPD काय होतं? डिक्रीज. कधी? टर्गर प्रेशर वाढलं. Okay. Now what happens when we compare with the other cell which is present inside of the root hair cell, that is a cortical cell. हा पार्ट काय आहे? कॉर्टेक्स. लक्षात ठेवा. हा काय आहे? इपिब्लेमा. बरोबर? इपिब्लेमा. हा रिजन काय आहे? इपिब्लेमा. रूट हेअर सेल. इपिब्लेमा फक्त सिंगल लेअर इपिडर्मल सेल असतो, सेल लेअर असतो. इपिडर्मिस का म्हणत नाही? तर रूट हेअर्स असतं आणि क्युटिकल नसतं याच्यावर. बरोबर? म्हणून त्याला आपण इपिब्लेमा असं म्हणतो. इट इज कम्प्लीटली डिफरंट. It is also a type of a epidermis, but it is modified epidermis, which do not have chlorophyll pigment. याच्यामध्ये chlorophyll pigment आहेत का? नाही आहेत. दुसरी गोष्ट, cell elongation झाले. Root hair, single cell root hairs are formed, and cuticle is absent. Cuticle absent असतो. म्हणून आपण epiblema असं म्हणतो. बरोबर? Now, this epiblema cells, for example, root hair cell is having a different kinds of. बघा, आपण दोघांचं कंपॅरिझन करतोय. कुणाचं? आउट ऑफ द सेल, रूट हेअर सेल अँड द रूट हेअर सेल. रूट हेअर सेलच्या बाहेरची कंडिशन आणि रूट हेअर सेलच्या आतली कंडिशन, तिथं काय? टर्गर प्रेशर जास्त आहे आणि डिफ्युजन प्रेशर डिफिसिट कमी आहे. बरोबर? म्हणजेच डिक्रीज झालं. डिक्रीज म्हणजे झिरो पण होईल. एक कंडिशन अशी येईल की झिरो होईल, पण झिरो होत नाही. त्याचं कारण वेगळं. बघा, इमिडिएटली व्हॉट हॅपन्स हिअर? हिअर टर्गर प्रेशर इज मच मोर, but turgor pressure which is present in the cortical cell is less. Turgor pressure काय? कमी आहे. कुठं? कॉर्टिकल सेल मध्ये. बरोबर? सो टर्गर प्रेशर इज लो. टर्गर प्रेशर लो असेल तर हे दोन्ही एकमेकांचे अपोजिट आहेत. कोण? टर्गर प्रेशर अँड डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. सो व्हॉट इज देअर? डिफ्युजन प्रेशर डिफिसिट इज हायर. बरोबर? डिफ्युजन प्रेशर डिफिसिट काय? हायर. हायर द डिफ्युजन प्रेशर डिफिसिट, देयर इज अ डिफ्युजन. जेवढं जास्त डिफ्युजन प्रेशर डिफिसिट तेवढं काय होतं? डिफ्युजन. सो व्हॉट हॅपन्स? वॉटर डिफ्यूज फ्रॉम हेअर सेल इनटू द कॉर्टिकल सेल. बरोबर? वॉटर कुठून कुठे डिफ्यूज होत आहे? हेअर सेल कडून कॉर्टिकल सेल कडे डिफ्यूज होत आहे. अँड लाईक दिस. आता हा फेनॉमेनॉन लक्षात आला. म्हणजे हेअर सेल कडून कुठे गेलं? कॉर्टिकल सेल कडे गेलं. Likewise, from one cortical cell to other cortical cell. एकाकडून दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जातो. बरोबर? एकच लक्षात ठेवायचं. आता काय होईल बघा. थोडंच इकडे लक्ष द्यायचं. आता काय झालं? पहिल्या सेल मध्ये काय झालं होतं? टर्गर प्रेशर वाढलं, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट कमी झालं रूट हेअर सेल. आता काय होणार? पुढची कंडिशन ह्या दोन सेल मध्ये कंपॅरिझन करतो. आता काय झालं? इकडे टर्गर प्रेशर जास्त आहे, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट कमी आहे. पण इकडे काय? टर्गर प्रेशर कमी आहे, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट जास्त आहे. म्हणजेच काय? ओव्हरऑल डिफ्युजन प्रेशर डिफिसिट क्रिएट झालं. त्याच्यामुळे काय होणार? वॉटर इथून इकडे जाणार. सो अल्टिमेटली व्हॉट विल बी देअर? द रिझल्ट, टर्गर प्रेशर ऑफ दिस रूट हेअर सेल विल डिक्रीज अँड टर्गर प्रेशर ऑफ दिस कॉर्टिकल सेल इन्क्रीजेस. बरोबर? म्हणजे याचं कमी होईल. याचं कमी झालं काय होतं? अगेन water from here, continuous process. Continuous process. बरोबर? Continuous process. बघा, इकडचं टर्गर प्रेशर जास्त असल्यामुळं वॉटर डिफ्युजन प्रेशर डिफिसिट कमी असल्यामुळं आणि इकडचं जास्त असल्यामुळं कमी डिफ्युजन प्रेशर कडून जास्त डिफ्युजन प्रेशर कडे मुवमेंट होणार आहे. बरोबर? ते झालं की लगेच इथलं डिफ्युजन प्रेशर डिफिसिट काय होणार आहे? वाढणार आहे. देन अगेन here is the low diffusion pressure deficit, so it will enter into the root hair cell like this. It happens continuously. म्हणजे अशा पद्धतीनं लगेच काय होणार? इथलं टर्गर प्रेशर वाढणार. म्हणजे सेल नंबर 1 असं म्हणूया. कॉर्टिकल सेल नंबर 1, कॉर्टिकल सेल नंबर 2, कॉर्टिकल सेल नंबर 3. इट हॅपन्स. बरोबर? असं होतं की नाही? आता या एका सेल, पहिल्या सेल मध्ये फर्स्ट सेल increases with the turgor pressure and diffusion pressure deficit decreases for the first cell. Then when we compare the first and second cell of the cortex, at that time what is the result? Turgor pressure is more and diffusion pressure deficit is less in the first cell as compared to the second cell. Therefore what will be result?
द वॉटर मुव्हिंग फ्रॉम द फर्स्ट सेल टू सेकंड सेल. बरोबर. नंतर पुन्हा काय होणार आहे, वॉटर ज्यावेळेस इकडे मूव्ह होणार आहे त्यावेळेस टर्गर प्रेशर सेकंड सेल मध्ये काय होईल, वाढेल. पण आतल्या सेलचं काय असेल, कमी असेल. सो इट विल मूव्ह इनटू द नेक्स्ट सेल लाईक दिस. बरोबर. लक्षात आलं. आता बघूया एक 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 वेगवेगळ्या अजून एका पद्धतीने एक्झाम्पल. हे समजलं की सगळी प्रोसेस समजते. लक्षात ठेवायचं. पुढचे फेनॉमेनॉन फक्त बेसिक आहे. हे कसं असतं, एक सेल आहे, ही सेल आहे, हात म्हणजे सेल आहे. हात कधी काहीतरी घेऊ शकतो ज्या वेळेस त्याच्याकडे काही नाही, म्हणजे डिफ्युजन प्रेशर डिफिसिट जास्त आहे, डिफिशियंट आहे, डिफिशियंट ऑफ अ चॉक असं म्हणूया. एक चॉक असेल तर मी दुसरा चॉक हातात धरू शकतो का, नाही धरू शकतो. पण हात दुसऱ्याला दिल्यानंतर माझ्याकडे चॉक घेण्याची कॅपॅसिटी येते. तसंच यांना पुढचं डिफ्युजन प्रेशर टर्गर प्रेशर दुसऱ्याला दिलं असं म्हणूया, आणि याच्यामुळे काय होतं, देर इज अ क्रिएशन ऑफ अ सक्शन. काय होतं, सक्शन. अजून एक आपल्याला लक्षात येईल, ते पुढे पुढे फेनॉमेनॉन येणार आहे. हा बेसिक फेनॉमेनॉन. आपण स्ट्रॉ टाकतो, ज्यूस घेतला, ज्यूस मध्ये स्ट्रॉ टाकला आणि सक केला. व्हॉट हॅपन्स, टर्गर प्रेशर इन द माउथ डिक्रीजेस. आपण डिक्रीज करतो, शोषून घेतो. म्हणजे काय, तिथली जी हवा आहे ती आपण आतमध्ये पुढे ढकललेली, त्याच्यामुळं हवेची पोकळी कुठे निर्माण झाली, तोंडामध्ये निर्माण झाली. म्हणून जी हवा कुणाच्या कशात आहे, स्ट्रॉ मध्ये आहे, ती वरती ओढली. त्याच्यामुळे काय झालं, पुलिंग प्रेशर क्रिएट झालं. बरोबर. तर आपण हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि त्याच्यानंतर पुढं कधी कधी तुम्ही असं केलं की नाही मला माहित नाही, सगळा ज्यूस संपला आणि फुरफुर आवाज आला आणि नंतर अजून थोडा शिल्लक राहतोय असं तुम्हाला वाटतं. बरोबर. कितीही केलं तरी ज्यूस काय संपत नाही, थोडासा शिल्लक राहतो. हा कुठून राहतो माहितीये, विच वॉज प्रेझेंट इन द स्ट्रॉ. आपण स्ट्रॉ काढू, स्ट्रॉचं माउथ बाजूला काढलं की स्ट्रॉ मधला तो खाली ड्रेन होतो. बरोबर. मग त्याच्यासाठी आयडिया कशी आहे माहितीये, हे लस्सी पिताना हा चांगला अनुभव येतो. लस्सी किती जरी केली तरी सगळी काय लस्सी येत नाही, आणि आतली संपली आहे, पण नंतर पण थोड्या वेळानं आली आतमध्ये दिसते, कशी काय राहिली, हा प्रश्न पडतो. आणि मग आपण काय करतो, तो स्ट्रॉ घेऊन त्या स्ट्रॉ मधले आपल्या तोंडामध्ये ड्रेन करतो. असं केलं कधी नाही केलं. अरे करायचं असतं, वाया घालवायचं नाही, लक्षात ठेवायचं. याच्यात काय, कधी कधी थोडेसे मॅनर्स हा प्रकार असतो तो वेगळा असतो, लक्षात ठेवायचं. पण आपण ठरवायचं की कुठले मॅनर्स चांगले आणि वाईट, ते दुसऱ्याला वाईट चांगलं वाटेल वगैरे नाही. दॅट्स अ गुड मॅनर्स ऍक्च्युअली. वेस्टिंग, नो वेस्टिंग इज अ गुड मॅनर. कधी मॅनर्स लक्षात ठेवायचं कधी, तर ती गोष्ट आपल्याला लक्षात येते. तर इथं सुद्धा काय होणार आहे की प्रेशर क्रिएट कुठे होतं, माउथ मध्ये होतं आणि ते आतमध्ये. बरोबर. आणि काय होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट. काय होतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट. बरोबर. आणि दिस हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज कॉल्ड एज अ रूट प्रेशर. त्याला काय म्हणायचं, रूट प्रेशर. सो फॉर्म हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज द रूट प्रेशर. पहिली कॉन्सेप्ट आपल्याला इथं लक्षात, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएटेड बाय ऑस्मोसिस. लक्षात ठेवायचं, ऑस्मोसिस. का, तर लक्षात ठेवायचं, when there is a higher solute concentration, there is a higher diffusion pressure deficit. काय म्हटलं मी, कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं जास्त असेल तेवढं डिफ्युजन प्रेशर डिफिशिट काय असतं, जास्त. बरोबर. आणि वॉटर पोटेन्शियल काय असतं, कमी असतं. सोल्यूट वाढवलं की वॉटर पोटेन्शियल काय होतं, कमी होतं. आणि म्हणून काय होतं, मुवमेंट. टर्गर प्रेशर इज नॉट डिपेंड ऑन द सोल्यूट. सोल्यूट वरती अवलंबून नसतं. इट इज अ इंडिपेंडंट अँड समटाइम डिपेंडंट असतं. बरोबर. टर्गर प्रेशर हे कशावरती आहे, किती आतमध्ये गेला त्याच्यावरती, आणि किती आतमध्ये जाणार हे कशावरती अवलंबून आहे, इनडायरेक्टली डिपेंडंट आहे. टर्गर प्रेशर इज इनडायरेक्टली डिपेंड ऑन द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. आपण त्याला डायरेक्ट नाही म्हणणार. बट दिस डिफ्युजन प्रेशर डिफिसिट इज ऑलवेज डिपेंड ऑन द प्रेझेन्स ऑफ द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जेवढं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढं डिफ्युजन प्रेशर जास्त.
बरोबर. म्हणजे काय, ते पुलिंग करण्यासाठी जे प्रेशर वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो, डिफ्युजन प्रेशर असं. म्हणजे आतल्या सेलमध्ये काय प्रेशर आहे आणि दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. बरोबर, एवढं आपण लक्षात घ्या. And this diffusion pressure deficit is responsible for doing the osmosis as well. Diffusion pressure deficit कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ऑस्मोसिस. कारण diffusion pressure deficit is opposite to the osmotic pressure. किंवा त्याला आपण काय म्हणतो, वॉटर पोटेन्शियल. वॉटर पोटेन्शियलला ते आपल्याला डिफरंट असलेलं बघा. आणि म्हणून आपल्याला काय काय क्रिएट झालेलं बघा मिळतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार झालं. जसं आता मी सांगितलं की आतली सेल काय करणार आहे, ओढणार आहे. बरोबर, आतली सेल काय करणार, सक करणार आहे, सकिंग ऑफ द वॉटर ड्यू टू द डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. म्हणजेच या सेलमध्ये कमी डिफ्युजन प्रेशर डिफिसिट असेल, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे ग्रेडियंट कसं, ह्याच्यामध्ये कमी, याच्यामध्ये थोडं जास्त, याच्यामध्ये थोडं जास्त, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त, असं करत करत डिफ्युजन प्रेशर डिफिसिट काय होणार आहे, वाढत जाणार टू द झायलेम. झायलेम पर्यंत हे वाढत जातात. बरोबर. and this creates a pressure gradient, diffusion pressure gradient, and that pressure gradient can be a hydrostatic pressure. त्याला काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर, because it is continuous. बरोबर, continuous आहे. and therefore it is responsible, it is created by actually the osmosis. हे कशाने क्रिएट केलं, ऑस्मोसिस. बरोबर. and so this complete pressure, hydrostatic pressure is nothing but the root pressure. त्याला काय म्हणायचं, root pressure असं. ओके. so overall result of this complete different physical phenomena is the presence of a root pressure, and this root pressure is responsible for transport of water. बरोबर, transport of water. Again, what happens here, there is a one more cell which is a specialized one. मी त्याला ब्लँक ठेवतो आणि बाकीच्या थोडंसं डॉट बनवतो. इथं लक्षात ठेवा, as we said earlier, this endodermal cell, endodermis is suberized, and this endodermis forms the special structure that is called as a Casparian strip. काय तयार करतं हे, Casparian strip तयार. बरोबर, Casparian strip. Casparian strip. Okay, this Casparian strip is waterproof. ही कशी आहे, वॉटरप्रूफ असलेली बघा. वॉटर याच्यातून आतमध्ये जाऊ शकत नाही बिकॉज ऑफ द सुबेरायझेशन. कशामुळे, सुबेरायझेशन सुबेरियन डिपॉझिशन. बरोबर, सुबेरियन डिपॉझिशन असल्यामुळे Casparian. But this Casparian strip is interrupted at some places where there is a no suberization, and such cells are called as a passage cell. त्या सेलला काय म्हणायचं, passage cell in the endodermis. एंडोडर्मिस मध्ये काही स्पेशलाइज्ड सेल्स असतात ज्या अनसुबेराइज्ड असतात. अशा सेल्सला काय म्हणायचं, पॅसेज सेल्स असं म्हणायचं. तर त्या पॅसेज सेल्स असलेल्या प्रकारांना, येस, यू नो दिस vascular bundles which are present in the root are the exarch in nature. कशा असतात, exarch vascular bundle. exarch vascular bundles. सो exarch मध्ये काय असतं, प्रोटोझायलेम बाहेर असतो आणि मेटाझायलेम आतमध्ये असतो. एवढंच, बाकी काय. म्हणून प्रोटोझायलेम इथं आपल्याला असलेला बघायला मिळेल. मी आता इथं नाव देतो, प्रोटोझायलेम. आणि बाहेरचा आतला जो आहे त्याला मेटाझायलेम असतो. बस. नाउ व्हाट हॅपन्स, दिस water get diffused through the passage cells and then into the pericycle and then into the, you can see, path. आपल्याला बघायचं आहे तर त्या पाथ मध्ये लक्षात येईल, पॅसेज सेल मधून पेरिसायकल सेल मध्ये, पेरिसायकल सेल मधून प्रोटोझाइलम and then into metazoa, like this. So there is a diffusion of this water occurs in this way. क्लियर, लक्षात आलं की पाथ आपल्याला पहिला डिसिजन घ्यायचा आहे, and then how this water moves into the up to the xylem. xylem पर्यंत हे वॉटर कसं मूव्ह होतं
त्याच्यासाठी आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे फिनॉमिना बघायचे आहे. सो व्हॉट इज दॅट फिनॉमिना? द फर्स्ट इम्पॉर्टंट फिनॉमिना वी कॅन से or path we can say is called as a apoplastic pathway. त्याला काय म्हणायचं? अपोप्लास्ट. अपोप्लास्ट पाथवे. कसला पाथवे आहे? अपोप्लास्ट. अपोप्लास्ट पाथवे बघा, अपोप्लास्टचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल त्या कसा होतो आणि काय त्याच्यामध्ये असतं. एक दोन वाक्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये दोन पाथवे आपल्याला लक्षात येतात. एक आहे अपोप्लास्ट आणि दुसरा आहे सिम्प्लास्ट. बरोबर? हे फक्त दोघांमधून लक्षात ठेवायचं. आणि ड्रायव्हिंग फोर्स काय आहे हे लक्षात ठेवायचं. बाकी काय लक्षात ठेवायचं? एक, इट ऑकर्स थ्रू द सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. Water movement through the cell wall and the intercellular spaces. वॉटर मुवमेंट कशी होणार आहे? दोन गोष्टींमधून होणार आहे. बघा, एक सेल वॉल मधून आणि इंटरसेल्युलर स्पेस मधून, स्पेसेस मधून. बरोबर? आता मी वेगळ्या पद्धतीने ह्या सेल काढतो. आता फक्त मेम्ब्रेन काढतो. सेल वॉल मी काढणार नाही. एक सेल आहे, दुसरी सेल आहे, इथं मध्ये सेल वॉल. बरोबर? ही तिसऱ्या सेलचा मेम्ब्रेन आहे, हा चौथ्या सेलचा मेम्ब्रेन आहे, इथं पुढे सेल आहे. ठीक आहे? आणि हा मधला जो भाग आहे दोन सेलच्या मधला, इथे न्यूक्लियस पण दिली आहे आपण. हवा पाणी कसं. सो व्हॉट हॅपन्स? दिस वॉटर मूव्स थ्रू द सेल्युलोजिक सेल वॉल. फक्त सेल्युलोज मधून जातं. वॉटर कुठून जातं? सेल्युलोज मधून. आणि त्याच्या दोघांच्या मध्ये जर सेल स्पेस असेल थोडासा माइन्यूट स्पेस, that spaces, intercellular spaces. बरोबर? त्या दोन्ही स्पेसला काय म्हणायचं? इंटरसेल्युलर स्पेसेस असं म्हणायचं. आणि सेल वॉल याच्यामधून वॉटर आपल्याला एंटर झालेलं बघायला पुढे जायला लाईक दिस. ओके? सो दिस पाथ इज नथिंग बट द अपोप्लास्टिक पाथ. बरोबर? इथं काय होतं? दिस when water moves through the apoplastic pathway, then it is through the imbibition. फिजिकल फिनोमेनन कुठला इन्व्हॉल्व आहे? इम्बिबिशन. बरोबर? अँड इट पासेस अप टू द एंडोडर्मिस. बघा, हे कुठून कुठपर्यंत जातं? सो वी कॅन से विथ द हेल्प ऑफ दिस काइंड ऑफ अ पाथवे और अपोप्लास्ट पाथवे, water enters from root hair cell to endodermis. Up to endodermis. Endodermis, because endodermis is then waterproof. एंडोडर्मिस मध्ये बघा, इथं की लक्षात ठेवायचं, डिफरन्स लक्षात ठेवायचा. एंडोडर्मिस मध्ये सेल वॉल कशी आहे? सुबेराइज्ड आहे, कॅस्पेरियन स्ट्रिप आहे. देयरफॉर देयर इज अ नो अपोप्लास्टिक पाथवे ऑकर्स इन द एंडोडर्मिस. एंडोडर्मिस मध्ये अपोप्लास्टिक पाथवे असतो का? अजिबात नसतो. फक्त रूट पासून एंडोडर्मिस पर्यंतच फक्त काय होतो? अपोप्लास्टिक पाथवे. देन व्हॉट हॅपन्स? बघा, आता मी वेगळ्या पद्धतीने काढतो. अपोप्लास्टिक पाथवे इकडे लक्ष द्यायचं. अपोप्लास्टिक पाथवे दोन सेलच्या मध्ये. बरोबर? हा, कसं जाणार वॉटर? अपोप्लास्ट पर्यंत. बरोबर? देन इट विल एंटर there into the passage cell, then there is a symplastic pathway. passage cell मध्ये काय होतं? फक्त symplastic pathway होतं. बरोबर? apoplastic pathway होत नाही. so it is a apoplast pathway. apoplast pathway हा जो सांगितला आपण. आता दुसरा apoplastic pathway मध्ये अजून एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. that is in some cases what happens? there are root branches. बरोबर? primary roots are there, secondary roots are there, and these primary and secondary roots are formed from the pericycle. बरोबर? प्लांट मध्ये रूट्स कुठून तयार होतात? पेरिसायकल पासून तयार होतात. बघूया, मी जस्ट एक मॉडेल म्हणून काढतो. हे रूटचा टीएस आहे आणि देयर इज अ पेरिसायकल.
पेरिसायकलच्या बाहेर काय? एंडोडर्मिस आहे. बरोबर. पेरिसायकलच्या बाहेर काय? एंडोडर्मिस. सो व्हाट हॅपन्स when there is a formation of a branch at that time it forms from the pericycle and therefore there is a rupture of the endodermis. Endodermis काय होणार आहे? रप्चर. बरोबर. आता अशा केसेस मध्ये इथं आता लगेच आपल्याला बाकीचं फक्त बाकीचे लेयर असलेले बघा रप्चर. So here apoplastic pathway in this branch along the secondary roots is up to the xylem. apoplastic pathway इथं ह्या कंडिशन मध्ये मात्र आता हे रूट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे जर रूट बघितलं तर हे रूटची ब्रँच कुठून तयार झाली? आतपासून तयार झाली. सो याच्या सेल वॉल मधून कुठपर्यंत जाणार आहे वॉटर? आतपर्यंत जाणार. When we are talking about the secondary roots. In secondary roots, this pathway is up to protoxylem. Apoplastic pathway कुठपर्यंत असेल? प्रोटोझाइलम पर्यंत असेल. लक्षात ठेवायचं ही एक गोष्ट. ओके, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे लक्षात ठेवा. इथं काय फक्त एंडोडर्मिस जो आहे तो ब्रेक झालाय. त्याच्यामुळे बाय फॉर्मेशन ऑफ द सेकंडरी रूट and therefore along the secondary root water enters up to the protoxylem. बरोबर. प्रोटोझाइलम पर्यंत ते वॉटर आपल्याला एंट्री केलेलं बघा. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. सो दिस इज apoplastic pathway. In second case there is a symplastic pathway. And this symplastic pathway, in this symplastic pathway water passes through protoplasm. आपण काय म्हणूया? living or protoplasm of the living cell and then they communicate through the plasmodesmata. Cytoplasm through cytoplasm and plasmodesmata. प्लाझ्मोडेस्माटा. हे वॉटर कसं जातं? कुठून कुठे जातं? एक असं बघा. इथं जर लक्ष दिलं की थोडासा गॅप इथं तयार. दिस फॉर एक्झाम्पल आपण वरचा एक्झाम्पल घेतलंय म्हणून इथं थोडेसे गॅप असलेले बघा. रूट हेअर सेल आणि कॉर्टिकल सेल नंबर 1, कॉर्टेक्सची सेल 1, पहिली कॉर्टेक्सची सेल, या दोघांमध्ये काय असतं? थोडासा थिनिंग ऑफ द सेल वॉल्स and therefore the cytoplasm of both cells are directly in contact with each other but separated by the only plasma membrane. तिथे कशाने सेपरेट झालेले असतात? फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये. मुळं सेपरेट झाले असतात. such kind of the communication gaps are nothing but the plasmodesmata. त्याला काय म्हणायचं? प्लाझ्मोडेस्माटा. प्लाझ्मोडेस्माटा opening or communication channel between the two cells which are separated by only or which are what we can say have a barrier of a cell membrane. फक्त सेल मेम्ब्रेनचा बॅरियर आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. तर त्याच्यातून आपल्याला गेलेले बघा. सो इट ऑकर्स थ्रू द सायटोप्लाझम अँड देन इनटू द प्लाझ्मोडेस्माटा. या दोन चॅनल मधून जर झालेलं असेल तर त्याला काय म्हणायचं? सिम्प्लास्ट पाथवे असं इथे लिहिणार. सिम्प्लास्ट. बरोबर. सिम्प्लास्ट आपल्याकडे लिहिलंय. दोन्ही वेगळ्या प्रकारचे पाथवे आपण इथं ड्रॉ करू. अशा दोन वेगळ्या पाथवेनं आपल्याला वॉटर आतमध्ये गेलं बघा ना. सो इट इज अप टू द protoxylem and then there are lot many mechanisms are responsible for upward movement of water up to the tip. अपवर्ड मूवमेंट वॉटरची होण्यासाठी वेगवेगळे फेनॉमेना रिस्पॉन्सिबल असतात. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं दोन गोष्टी, पाथ कसा असतो आणि त्याचे चॅनल कसे आहेत, दोनच लक्षात ठेवायचे. आपण इथं सांगितले अपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट पाथवे असतात, सगळीकडे असतात. पूर्ण प्लांट मध्ये हे दोनच पाथवे आपण इथं लक्षात ठेवायचे. फक्त एंडोडर्मिस मध्ये थोडासा डिफरन्स असतो. एंडोडर्मिस when it is not ruptured by the secondary root, then it is only through the basal cell, that is a symplastic pathway. म्हणजे सुरुवातीला काय होईल, अपोप्लास्ट पाथवे होईल आणि एंडोडर्मिस मध्ये सिम्प्लास्ट पाथवे झालेला बघा ना. दिस अपोप्लास्ट पाथवे joins symplastic pathway. Clear? Like this water passes into the root, xylem and phloem.
water conducting tissue. Clear? Okay. Next, what are the different mechanisms involved here in this transport of water? Water transport साठी वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम कशी इन्व्हॉल्व आहे हे जरा आपल्याला डिस्कस करायचं आहे. Mechanism of water absorption. Mechanisms of water absorption. Water absorption चे mechanisms काय आहेत ते आपल्याला जराशे बघायचे आहेत. There are two different kinds of the phenomena involved in the mechanism. Absorption phenomena. दोन वेगळ्या प्रकारचे absorption आपल्याला असलेले बघायला. एक आहे passive absorption and another is the active absorption. दोन वेगळ्या प्रकारचे absorption आपल्याला लक्षात येईल. एक आहे active absorption आणि दुसरं काय आहे passive absorption. अशा दोन absorption हे वॉटर ट्रान्सपोर्ट साठी आपल्याला बघायला मिळते. In the passive absorption, what we can see, passive absorption पहिला बघूया. म्हणजे जास्त एक्सप्लेन करणार नाही कारण आपल्याला थेरी जी आहे त्यात जास्त एक्सप्लेन करायचे त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल. पॅसिव्ह काय असतं ओव्हरऑल आपण प्रेझेंट करूया. ह्या पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये किंवा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हटलं तरी चालेल. ऍब्सॉर्प्शन. So, in this case of passive absorption, water is absorbed through the root passively. Okay? Water absorbed passively. This is without energy expenditure. Key point काय आहे without energy expenditure. Passive. No energy is required for the water transport. Water transport साठी इथे एनर्जी लागते का नाही म्हणून त्याला काय म्हणायचं passive transport असं म्हणायचं. In this passive transport what happens, there is a key process involved. It is called as a transpiration pull. कसली बघा driving force for this passive absorption is a transpiration pull. आपल्याला बघायचं ट्रान्सपिरेशन पुल थेरी बघायची त्यावेळेस मी सांगेन की काय होतं. इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं काय ट्रान्सपिरेशन पुल हे ड्रायव्हिंग फोर्स आहे. and this transpiration pull develops another kind of a phenomenon that is called as a DPD gradients. बघितलं आपण थोडंसं डिस्कस केलेलं आहे अगोदरच्या पॉइंट मध्ये सुद्धा. काय केलं डिफ्युजन प्रेशर डिफिसिट ग्रेडियंट्स तयार केले जातात. म्हणजे रूट हेअर सेल मध्ये डिफ्युजन प्रेशर डिफिसिट काय असतं सगळ्यात कमी आणि त्याच्या पुढच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यात डिफ्युजन प्रेशर डिफिसिट काय असतं सगळ्यात जास्त. म्हणजेच काय होईल लक्षात ठेवा when we look at the two different cells at the which is present in the leaf and which is present in the root hair and leaf cell at दोघांमध्ये diffusion pressure deficit जर बघितलं it is completely different. So lowest diffusion pressure deficit is present in the root hair cell and highest diffusion pressure deficit is present in the leaf cell and therefore water is pulled up through the transpiration. And so always that diffusion pressure deficit is maintained as it is due to the transpiration. ते डिफ्युजन प्रेशर डिफिसिट कशाने मेंटेन केलेलं आहे ट्रान्सपिरेशन न मेंटेन केलेलं बघायला मिळतं. ही एक गोष्ट या लक्षात ठेवायची बघायचं आहे पुढे म्हणून मी आता सगळं त्याच्यामध्ये सांगतो. सो दिस काइंड ऑफ अ फेनॉमेना डू नॉट नीड्स एनी काइंड ऑफ एनर्जी. नो ATP
required. याच्यामध्ये एटीपी लागतात का? नाही. अँड सो इट इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. एनर्जी आपल्याला लागते का? नाही लागत. त्याच्यामध्ये एनर्जी कुठली एक्सपेंड होते का? नाही लागत. एक्सपेंड होत नाही. सो देयरफॉर इट इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन. अँड व्हेन वी लुक ॲट द ओव्हरऑल ट्रान्सपोर्ट ॲट दॅट टाइम 98% about 98% of water absorption occurs through the passive absorption. 98% of water absorption by passive transport or passive absorption. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघ किती जवळजवळ जेवढं आपल्याला पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट झालेलं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट झालेले बघायला मिळतात वॉटर ऍब्सॉर्प्शन साठी. त्या सगळ्यापैकी 98% कोण आहे? पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन थ्रू. सो एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड ऍट ऑल. आता 2% राहिले, त्यासाठी एनर्जी लागणार आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे, बघूया त्याच्यामध्ये काय होतं ते. पण जास्तीत जास्त हे आपल्याला ट्रान्सपिरेशन पूर्ण एनर्जी कमी केली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी अजिबात लागत नाही. ठीक आहे. तर आपल्याला हे अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट असलेलं बघायला मिळतं. तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय होतं? डीपीडी ग्रेडियंट तयार होतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वॉटर पॅसिव्हली ऍब्सॉर्ब केलं जातं विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. आणि ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? डीपीडी ग्रेडियंट तयार करण्यासाठी कुठला फोर्स वापरला जातो? दॅट इज अ ट्रान्सपिरेशन पूल वापरला जातो. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. ट्रान्सपिरेशन पूल कसा तयार केला जातो हे आपण पुढच्या थेरीमध्ये बघूया. एटीपी वापरले जात नाही, एनर्जी रिक्वायर नाही म्हणून त्याला पॅसिव्ह म्हटलेलं आहे. बाकी याच्यामध्ये जास्त काही नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. बाकीच्या टेक्निकल बाबी आहेत त्या जराशा थोड्याशा वाचून बघितल्या तर चालतील तुम्हाला. बाकीचे काय हे कसं होतं काय होतं आपण ओव्हरऑल फिनॉमिनॉन अंडरस्टँड केलेलंच आहे. फक्त इथं दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. ट्रान्सपिरेशन पूल इज अ ड्रायव्हिंग फोर्स, नो एनर्जी रिक्वायर्ड अँड 98% कॉन्ट्रीब्युशन. बस, बाकी काही आपल्याला याच्यात लक्षात ठेवायचं नाही. When we look at the another, that is active absorption. Active absorption. Active absorption. This active absorption is due to the osmotic and non-osmotic pressure creation. आता हे ऑस्मोसिस काय होतं आणि नॉन ऑस्मोसिस काय होतं? इथं सुद्धा आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असलेले बघायला. When we look at the word active absorption, at that time we have to say that there is a requirement of energy. Energy required for absorption. Absorption साठी काय लागणार आपल्याला इथं? एनर्जी लागणार. बरोबर. Energy is required for the absorption. Energy is required for the absorption in the form of different phenomena. वेगळ्या प्रकारचे phenomena आपल्याला लक्षात येईल. And here is a driving force. Driving force is root pressure. Root pressure. बघा, root pressure आपण अंडरस्टँड केलं. बरोबर. root pressure सुद्धा अंडरस्टँड केलं. हायड्रोस्टॅटिक प्रेशर created due to the continuous water absorption. And there is a difference in the osmotic phenomenon. Osmosis दोघांमध्ये डिफरन्स असतो दोन सेलमध्ये. बरोबर. Osmotically both the cells which are situated close together are different and therefore they create a root pressure. बरोबर. And therefore this root pressure is responsible for the water absorption. बघूया त्याच्यातलं पहिलं ऑस्मोटिक टाइप ऑफ ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. याच्यामध्ये दोन आहेत. ऑस्मोटिक ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. बघा ह्या ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन मध्ये काय होतं तर याच्यामध्ये काय होतं? ऑस्मोटिक प्रेशर इज क्रिएटेड बाय एक्सपेंडिंग द एनर्जी. एनर्जी एक्सपेंडिचर. आता बघा दोन वेगळ्या प्रकारचे एनर्जी expenditure for developing or creation of osmotic pressure. Creation of osmotic pressure.
ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करायसाठी काय केलं जातं? एनर्जी एक्सपेंडिचर. आता मी थोडक्यात समजावून सांगतो. रूट सेल आहे, कॉर्टिकल सेल, बरोबर. आता रूट हेअर मध्ये काय, आता बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, बरोबर. बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, पण रूट हेअर मधलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काय केलं जातं? there is an active transport of the minerals, for example minerals. So concentration of a mineral increases within the root hair cell. रूट हेअर सेल मध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट काय होतं? वाढतं. और कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? वाढणार. and therefore this cell is creating the osmotic pressure. osmotic pressure काय झालं? वाढलं, बरोबर. osmotic pressure काय झालं? वाढलं. कोणाचं? सेल्स. and therefore this to decrease this osmotic pressure, what happens? there is absorption of water. actually water absorption ला एनर्जी लागली का? ऍक्च्युअली बघा, वॉटर ऍब्सॉर्प्शनला एनर्जी लागली का? नाही. एनर्जी कशासाठी लागली? ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करण्यासाठी, बरोबर. and this osmotic pressure is responsible for the transport or absorption of water. क्लियर? इथं थोडंसं डिफरन्स मी काय केलाय तर असा केला. काय? पहिल्यांदा हिअर इज द व्हॉट वी कॅन से ATP टू ADP, बरोबर. कशासाठी? मिनरल. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण कुठला तरी एखादा मिनरल घेऊया. सोडियम Na+, बरोबर. Na+ आतमध्ये घेतले, बरोबर. पोटॅशियम घ्या, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्या. पोटॅशियम हा इम्युनिटी फॅक्टर असलेला पदार्थ प्लांट्स. NPK म्हणतो ना फर्टिलायझर, त्याच्यातला के जो आहे पोटॅशियम. पोटॅशियम आतमध्ये नेण्यासाठी काय लागलं? एनर्जी लागली. आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये झाल्यामुळं ते बॅलन्स करण्यासाठी वॉटर आतमध्ये घेतलं, बरोबर. क्लिअर ना? साधं सिंपल. म्हणून वॉटर ऍब्सॉर्प्शन साठी एनर्जी लागते का? डायरेक्टली नाही लागत. इनडायरेक्ट एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर द वॉटर ऍब्सॉर्प्शन. वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड, water absorbed by indirect energy expenditure. Indirect energy expenditure. आणि indirect energy expenditure कशाला लागतो? तर ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट. And this osmotic pressure is responsible for creation of a root pressure. हेच osmotic pressure कशासाठी महत्त्वाचं आहे? रूट प्रेशर क्रिएशन साठी महत्त्वाचं आहे. क्लिअर झालं? बघा काय होतं? पहिल्यांदा ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट होतं. कशाने क्रिएट होतं? तर एनर्जी एक्सपेंड केली, बरोबर. एनर्जी वापरली आणि पोटॅशियम आतमध्ये घेतला. एक एक्झाम्पल घेतलं. देयर आर लॉट मेनी मिनरल्स and lot many food materials are formed or present in the osmotic pressure creation. osmotic pressure creation साठी भरपूर वेगळ्या प्रकारचे मटेरियल्स असतात. फूड मटेरियल सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल सुक्रोज. जस्ट टेक एक्झाम्पल सुक्रोज, ग्लुकोज which is synthesized in the leaf. Therefore concentration of sucrose is much more in the leaf as compared to the root cell. root cell मध्ये जर बघितलं आणि लीफ सेल मध्ये बघितलं तर शुगरचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे? इफ देयर इज नो ट्रान्सपोर्ट अँड नो स्टोरेज नसेल आणि ट्रान्सपोर्ट नसेल तर नॉर्मल ट्रान्सपोर्ट सुरू आहे. सगळ्यात जास्त कुठं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे? लीफ मध्ये, कारण ते कंटिन्युअसली तयार होते म्हणून. आणि म्हणून अशा प्रकारचे ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट होतं. किंवा असं म्हणूया की शुगर मॉलिक्युल्स विच आर ट्रान्सपोर्टेड इनटू द रूट फ्रॉम द लीफ दॅट नीड्स एनर्जी, बरोबर. शुगर मॉलिक्युल तिकडून इकडे ट्रान्सपोर्ट केली कशासाठी? याला एनर्जी पाहिजे रूटला, त्याच्यासाठी, बरोबर. आणि ती एनर्जी कशात? त्याच्यासाठी सुद्धा एनर्जी वापरली, ट्रान्सपोर्ट साठी सुद्धा एनर्जी वापरली. फ्रॉम द फ्लोएम मधून ट्रान्सपोर्ट होण्यासाठी एनर्जी वापरली. त्या एनर्जीचा उपयोग कुठे केला जातो? वॉटर ऍब्सॉर्प्शन साठी. क्लिअर? म्हणजे हे पण आहे आणि ते पण. दोन्ही वेगळ्या प्रकारचे ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट करण्यासाठी फेनॉमेना असते. सो दे ओव्हरऑल रिस्पॉन्सिबल फॉर द
transport of or absorption of water. Clear? So here is the creation of root pressure, and root pressure is responsible for the water absorption. That is the first one. But what happens in some cases? There is a direct water is absorbed by the active mechanisms. बघा हे आता active absorption, osmotic pressure झालं, osmotic active absorption. Non-osmotic is also there. Non-osmotic is also there. Non-osmotic mechanism. In this non-osmotic mechanism, what happens? There is a direct energy expenditure. Direct energy expenditure for water absorption. Water absorption. There are some selective ion channels or selective channels or active channels. They absorb the water by active when they are active. For example, इथं काय आहे? Against the concentration gradient. Here is the water channel. Water channel. But this water channel transport water into the cell, in and out. बरोबर? Into the cell only when there is a expenditure of a ATP molecule. बघा ATP to ADP तयार होतो आणि त्याच्यानंतर वॉटर आतमध्ये घेऊन गेलं जातं. म्हणून डायरेक्ट एनर्जी कशात एक्सपेंड केली जाते? वॉटर ट्रान्सपोर्ट. त्याला काय म्हणायचं? नॉन ऑस्मोटिक. ऑस्मोसिस तिथं वर्कआउट होतंय का? नाही. डायरेक्ट वॉटर आपल्याला आतमध्ये घेतलेलं होतं. आणि म्हणून अशा प्रकारचे नॉन ऑस्मोटिक टाइप ऑफ active mechanisms are also supported by the many different kinds of the experiments. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केलेले बघायला मिळतात. तर त्याच्यातले काही महत्त्वाचे एक्सपेरिमेंट आपल्याला लक्षात येतील. तर त्याच्यामध्ये काय? If there is a poor supply of oxygen to the root happens, then there is a decrease in the absorption. बघा poor, what we can say, poor O2 supply decreases absorption. हे आपल्याला एक्सपेरिमेंट ना लक्षात आले. नॉन ऑस्मोटिक मध्ये काय की पुअर ऑक्सिजन सप्लाय. ऑक्सिजन कशासाठी लागतो? रेस्पिरेशन साठी लागतो. बरोबर? रेस्पिरेशन कशासाठी लागतं? एनर्जी तयार करण्यासाठी लागतं. बरोबर? रेस्पिरेशन मधून जर एनर्जी नाही तयार झाली तर एनर्जी वॉटर ऍब्सॉर्प्शनला असणार आहे का? नाही. सो इट इज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द decreasing the water absorption. So poor oxygen supply decreases the water absorption. बरोबर? म्हणून आपण काय म्हणतो? इट इज अ नॉन ऑस्मोटिक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात येईल. याच्यामध्ये दुसरा एक फेक्ट आपल्याला what we can say, there is a temperature also responsible for this water absorption decrease. Low temperature stops water absorption or retards water absorption. Water absorption इथं काय केलं जातं? रिटार्ड झालेलं water. What happens? Rate of respiration in the plant root is directly proportional to the temperature. बरोबर? जर टेम्परेचर ऑप्टिमम असेल तर रेस्पिरेशन फुल होतो. आणि इफ देयर इज अ डिक्रीज इन द टेम्परेचर, रेस्पिरेशन डू नॉट ऑकर. साधा सिंपल फिनॉमिनन आपल्या लक्षात येईल. आपण कडधान्य घ्यायची, भिजवायची, किंवा दोन वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट तुम्ही घरात जाऊन करू शकता की रेस्पिरेशन काय. पाणी घ्यायचं, एक थंड पाणी घ्यायचं आणि त्या थंड पाण्यामध्ये काय करायचे? कडधान्य टाकायचे, मटकी टाका. आणि एक पाणी, साधं पाणी, त्याच्यामध्ये कडधान्य टाका. साध्या पाण्यामध्ये कडधान्य टाकले की बाहेर ठेवा आणि थंड पाण्यामध्ये कडधान्य टाकले की फ्रीज मध्ये ठेवा. कुठलं? जर्मिनेशन होतं लक्षात येईल. जर्मिनेशन इज डिपेंड ऑन द रेस्पिरेशन. जर्मिनेशन कशावर अवलंबून असतं? रेस्पिरेशन. जर आपल्याला सीड मध्ये रेस्पिरेशन झालेलं असेल तरच तिथलं पूर्ण मटेरियल जे स्टोअर केलेलं आहे ते युटिलाइज होणार आहे. बरोबर? and then only there will be
स्प्राउटिंग किंवा जर्मिनेशन होणार. रेस्पिरेशन नाही, जर्मिनेशन नाही. मग बऱ्याच वेळा आपण काय करतो, जे काही कडधान्य असतात, ओलसर कडधान्य असतात, ते आपण फ्रीजमध्ये ठेवून देतो जास्त काळ नंतर वापरता येईल म्हणून. कारण त्यावेळेस काय होतं, रेस्पिरेशन स्टॉप होतं. रेस्पिरेशन काय होतं, स्टॉप होतं. लो टेम्परेचर, देयर इज अ नो रेस्पिरेशन स्टॉप्स. म्हणून रेस्पिरेशन स्टॉप झालं की ऍब्सॉर्प्शन स्टॉप होतं. म्हणजेच काय, देयर इज अ लो टेम्परेचर responsible for the decrease in the respiration or stop of the respiration and therefore no absorption. It will also represent that there is a direct energy required for this absorption. Barabar. Again, there are some inhibitors. Respiration inhibitors are there. Respiratory inhibitors. Respiratory inhibitors. म्हणजे रेस्पिरेशन इनहिबिट करणारे मॉलिक्यूल जर वापरले आपण तर काय होतं, नो वॉटर ऍब्सॉर्प्शन. हे फॅक्टर महत्वाचे, आपण हे प्रूव्ह केले. जर आपण रेस्पिरेशन इनहिबिट करणारे जर केमिकल्स टाकले रूटच्या भोवती तर आपल्याला वॉटर ऍब्सॉर्प्शन झालेलं ते बघायला मिळतं का, नाही मिळत. फक्त की रेस्पिरेशन, कारण रेस्पिरेशन इनहिबिट केलं की एनर्जी तयार होणार नाही. एनर्जी नसेल तर ऍब्सॉर्प्शन होईल का, नाही होणार. सो इट इज अ नॉन ऑस्मोटिक ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. तर अशा वेगळ्या प्रकारचे फेनॉमेनॉन आपल्याला याच्यामध्ये असलेले बघायला मिळतात किंवा याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले बघायला मिळतात. सो दीज आर द टू इम्पॉर्टंट फेनॉमेनॉन, पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन अँड द ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन व्हिच वर्क्स इन द मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. क्लियर? म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला त्या ऍब्सॉर्प्शनच्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप झालेल्या बघायला मिळतील हे लक्षात घेतलं. सो we'll look into what are the different theories or laws, principles responsible for the water absorption. Water absorption साठी कुठल्या प्रकारचे फेनॉमेनॉन्स किंवा थिअरीज महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये वॉटर ट्रान्सलोकेशन कसं होतं ते आपण बघणार आहोत. Or what we can say, translocation of water, how it works. Of water, translocation of water. It is another fact we have to discuss about. की दुसरी महत्वाची प्रोसेस असलेली बघायला मिळते. तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, आता जे दोन आपण सांगितले फेनॉमेना, ऑस्मॉटिक थिअरी सांगितलेली, आपल्याला अटकिन आणि प्रिस्लेने सांगितलेली बघायला मिळते. ते लिहून ठेवा, मी विसरलो लिहायला. अटकिन आणि प्रिन्सले लिहितो. अटकिन ऑस्मॉटिक थिअरी, ऑस्मॉटिक ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट तुम्ही सांगितलं. अटकिन्स अँड प्रिस्ले. स्पेलिंग जरा, प्रिस्ले. ठीक आहे, यांनी सांगितले. आणि नॉन ऑस्मोटिक थिअरी, ती आपल्याला कार्मर आणि थिमॅन सांगितलेली बघायला मिळते. कार्मर दोघांनी सांगितली बघायला मिळते. टेक्निकल क्वेश्चन्स असतात कधी कधी, कुठली थिअरी कुणी सांगितली त्याच्यासाठी जर विचारलं तर तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, बाकी काही याच्यामध्ये जास्त नाही. सो दिस कार्मर अँड थिमॅन अँड अनदर वन मोर, that is Atkins and the Priestley. So there is a translocation of water. What is translocation? Transport of water through the different bits of the tissue. That is a translocation. So what happens? There is a transport or movement of a water along
with minerals along with the minerals is nothing but the translocation. It is a translocation, and this water plus minerals is equal to cell sap. त्याला काय म्हणायचं? सेल सॅप असं म्हणायचं. वॉटर प्लस मिनरल is called as a cell sap. So this transport from बघा root to the cortex to the direct xylem लिहितो, xylem, and then to the aerial parts. Aerial parts is nothing but the translocation. त्याला आपण काय म्हणूया? ट्रान्सलोकेशन. बघा, टिश्यू मधून वेगळ्या ठिकाणी जर ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ट्रान्सलोकेशन असं म्हणणार. And this translocation, when in this case translocation of water and minerals both occurs, and therefore this process is called as ascent of sap. Ascent of sap. त्याला काय म्हणायचं? Ascent of sap. त्याला आपण ascent of sap किंवा त्याला ascent of sap theory असंही म्हटले जातं ना. Ascent, A-S-C-E-N-T, ascent of sap. Ascent म्हणजे काय? Ascent म्हणजे वर जाणे. Ascent म्हणजे काय? वर जाणे. काय म्हणे? वर जाणे. Ascent. असेंडिंग कंडिशन म्हणतो ना तसं असेंडिंगचाच फक्त ascent शब्द केलेला बघा. तर तो थोडासा मॉडिफाय झालेला शब्द आहे. असेंडिंगचा शब्द काय? ascent आहे. बस, बाकी ते लक्षात ठेवायचं. असेंडिंग म्हणजे काय? खालून वर, बरोबर. आणि डिसेंडिंग म्हणजे काय? वरून खाली, बरोबर. अशा पद्धतीने असेंडिंग म्हणजे त्याचाच ascent of sap is going upward direction, therefore this theory is nothing but the. So what we can say, transport of this sap from the root to the cortex to the xylem to the aerial parts, and therefore this kind of a translocation is nothing but the ascent of a sap. And there are many different theories which explains the ascent of a sap. वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज आहेत. आपण 3 वेगवेगळ्या प्रकारच्या थेरी बघणार आहोत. त्या थेरी फार महत्त्वाच्या आहेत. कशासाठी? ट्रान्सलोकेशनसाठी. त्याच्यातली काही महत्त्वाच्या थेरी आपण इथे सांगणार आहोत. वेगवेगळ्या थेरी आल्या. व्हायटल फोर्स थेरी आहे. थेरी फक्त मेन्शन करूया आणि नंतर काही थेरी बघूया. व्हायटल फोर्स थेरी ही एक थेरी आपल्याला असलेली बघायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला रिले पंप थेरी वेगवेगळ्या थेरीज अस्तित्वात आल्या. त्या सगळ्या आपल्याला कंबाईन करून द्यायच्या. फिजिकल फोर्स थेरी देन रूट प्रेशर थेरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरी आपल्याला अस्तित्वात आलेल्या बघायला मिळतात. त्यांनाच वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. तर एक एक थेरी आपण बघणार आहोत. बघूया. फर्स्ट पहिली थेरी कुठली आहे ते आपण बघूया. रूट प्रेशर थेरी पासून आपण सुरुवात करूया. आता मात्र आपल्याला लक्षात येईल की हाऊ दिस रूट प्रेशर थेरी वर्क्स in the translocation of water. Root pressure theory. यालाच नंतर आपल्या लक्षात आलं इट इज ऑल्सो अ व्हायटल थेरी. तर आपण काय म्हणणार आहोत? व्हायटल थेरी असं म्हणतात. व्हायटल थेरी. In this vital theory, what happens? Activity of a living root cell of a cortex especially is responsible for the translocation. त्या थेरीने काय सांगितलं? व्हायटल थेरी. व्हायटल म्हणजे काय? लिव्हिंग वन.
व्हायटल म्हणजे काय? लिव्हिंग बॉडी, महत्वाचा, जिवंत असलेला असा, बरोबर. सो लिव्हिंग सेल or what we can say activity of, याच्यामध्ये काय सांगितलं? ऍक्टिव्हिटी ऑफ लिव्हिंग रूट सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर ट्रान्सलोकेशन और ट्रान्सलोकेशन, सिम्पली ट्रान्सलोकेशन आपण सॅप म्हणतोय, ट्रान्सलोकेशन. साधं सिंपल आहे, एका वाक्यामध्ये आपल्याला डिफाइन करायचं. ठीक, इन रूट प्रेशर चेंज और व्हायटल चेंज व्हाट हॅपन्स? ऍक्टिव्हिटी ऑफ अ लिव्हिंग रूट सेल्स. लक्षात, कोणाची ऍक्टिव्हिटी? लिव्हिंग रूट्स. देयरफॉर इट इज अ व्हायटल. लिव्हिंग रूट सेल्स दोज आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सलोकेशन. याच्यासाठी ट्रान्सलोकेशन मध्ये आपल्याला हे महत्वाचे असते बघा ना. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या what happens? There is a exudation experiment occurs or it is done. एक एक्सपेरिमेंट केला. काय एक्सपेरिमेंट केला? तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शास्त्रज्ञ इन्व्हॉल्व असलेले बघायला मिळतात. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रिस्लेने एक्सपेरिमेंट केला. त्याने काय एक्सपेरिमेंट केला? साधा सिंपल एक्सपेरिमेंट केला. याला ऑब्जेक्शन पण आले, नंतर पण पहिला एक्सपेरिमेंट काय होता तो बघूया. त्याने काय केलं? छोटं प्लांट आहे, यंग प्लांट आहे, आणि त्या यंग प्लांट मध्ये रूट प्रेशर क्रिएट होत असं म्हणून, बरोबर. त्याने काय केलं? दिस यंग प्लांट स्टेम इज कट जस्ट अबोव 1 to 2 इंच अबोव द सरफेस, सॉइल सरफेस. काय केलं त्यानं? 1 ते 2 इंच सॉइल सरफेसच्या वरती कट केलं. and then he observed what happens with that plant. बरोबर, त्या प्लांटला काय झालं त्यानं बघितलं. After some time, what happened? There is a accumulation of water droplet on the cut part. Cut part वरती काय झाला? वॉटर ड्रॉपलेट साठलेला बघायला मिळतो. बरोबर, वॉटर ड्रॉपलेट. So this is the water drop. This is not only the water droplet, it is a cell sac. तो काय आहे? सेल सॅक. How this cell sac came up? तो cell sac कसा वर गेला? It is due to the root pressure, a force created by the root. कसं क्रिएट केलं होतं रूट प्रेशर? माहिती आपल्याला. ड्यू टू द क्रिएशन ऑफ अ डिफ्युजन प्रेशर डिफिसिट. डिफ्युजन प्रेशर डिफिसिट क्रिएट केल्यामुळं आपल्याला रूट प्रेशर क्रिएट झालेलं बघायला. Or that is a hydrostatic pressure created into the root. And therefore that is a root pressure. Barabar. And because of that root pressure, what happened? This droplet of water or droplet of a sap is forced up, and therefore there is accumulation. Barabar? Sada simple आपल्या लक्षात. Then again, you might have observed that if you cut some plant parts, at that time there is a exudation of some kind of resins. काही रेझिन्स बाहेर येतात. एखाद्या झाडाचं पान जर तोडलं तर त्याच्यामध्ये चिक बाहेर येतो, त्याच्यात पांढरा चिक बाहेर आलेला बघायला मिळतो, पिवळा चिक बाहेर आलेला बघायला मिळतो. असं बऱ्याच वेळा तुम्हाला बघायला मिळालं. हाऊ इट कम्स आउट? इट इज बिकॉज ऑफ द रूट प्रेशर. तिसरीच म्हणणं काय? इट इज बिकॉज ऑफ द रूट प्रेशर. बरोबर. तर ही रूट प्रेशरची कॉन्सेप्ट आपल्याला काही लोकांनी बाजूला काढलेली बघायला मिळते. तर त्याला एक एक्सपेरिमेंट पण आपल्याला रूट प्रेशर डेमॉन्स्ट्रेशन साठी केलेला बघायला मिळतो. तो सुद्धा आपण थोडक्यात बघणार आहोत. त्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांना काय केलं तर छोटा एक ॲपॅरेटस डिझाईन केलं आणि त्या छोट्या ॲपॅरेटस मध्ये हा एक्सपेरिमेंट वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेला बघायला मिळतो. तर त्याने काय केलं की छोटासा स्टंप घेतला. बरोबर, छोटासा स्टंप घेतला, झाडाचा स्टंप घेतला आणि त्याच्यावरचं प्रेशर सुद्धा मोजलं. बरोबर. कसं मोजलं तर त्याच आकाराची एक ट्यूब घेतली, थिन ट्यूब घेतली. त्याच आकाराची काय केली? थिन ट्यूब घेतली. बरोबर, ग्लास ट्यूब. and this glass tube is attached to the manometer. ही ग्लास ट्यूब कशाला अटॅच केली? मॅनोमीटरला अटॅच केली. मॅनोमीटर मर्क्युरी
गेज, मर्क्युरी प्रेशर गेज असं म्हणतात. मर्क्युरी प्रेशर गेज जे आपण ब्लड प्रेशर मोजायसाठी जे मर्क्युरीचं वापरलं जातं स्पिग्मो मॅनोमीटर, तर त्या स्पिग्मो मॅनोमीटर जे मेकॅनिझम असतं तो मॅनोमीटर आपल्याला इथं वापरतो. इथं काय झालं, तो थर्मामीटर मध्ये तुम्हाला माहिती आहे टेम्परेचर वाढलं की थर्मामीटरचा मर्क्युरी वरती जातो, बरोबर. तसा इथं काय झालं, त्यानं गेज घेतला आणि त्याच्यानंतर प्रेशर किती असतं ते मोजलं. किती, हिअर इज द मॅनोमीटर, बरोबर, मॅनोमीटर, आणि हिअर इज द वॉटर, बरोबर, वॉटर. कारण हे एवढं प्लांटचं प्रेशर क्रिएट, मग काय झालं की देन इट इज अलाउड टू स्टे अँड देन ही ऑब्झर्व दॅट the water is forced in and therefore increase in the manometer gauge water. Therefore he concluded that there is some pascals of pressure is created in the root and therefore that pressure is nothing but the root pressure. त्यांनी मोजलं सुद्धा, किती आपल्याला लक्षात आलेलं बघायला मिळेल, जवळजवळ 1 to 2 bars plus 1 2 plus 2 bar एवढं प्रेशर. बार मध्ये प्रेशर मोजलं जातं, तर ते युनिट मध्ये जास्त जातं कशा प्रकारचे असतात, तर एवढं प्रेशर याच्यामध्ये क्रिएट केलं जातं ते त्यांना लक्षात आलं. तर एवढं प्रेशर क्रिएट झाल्यानंतर काय होतं, दिस प्रेशर इज सफिशियंट टू रेस और टू व्हाट वी कॅन से पुल द वॉटर और absorb the water against the gravity or to force water up to or to raise म्हटलं तरी चालेल, raise water up to 10 to 20 मीटर. बघा, हेच 1 बार 10 मीटर पर्यंत वॉटर वरती नेऊ शकतं. एक बार प्रेशर जर असेल तर प्लांट मध्ये हे वॉटर किती वरती जाऊ शकतं कॅल्क्युलेट करून त्यांनी केलेलं आहे स्टँडर्ड. जवळजवळ 10 मीटर उंच वॉटर जाऊ शकतं, किंवा 2 मीटर बार जर 2 बार एवढा जर प्रेशर असेल तर 20 मीटर पर्यंत हे जाऊ शकतं. असा एक्सपेरिमेंट केलेला बघायला मिळतो. काही याला ऑब्जेक्शन पण घेतले, वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट केले. सम सायंटिस्ट यूज सम ओनली स्टंप ऑफ द व्हाट वी कॅन से स्टेमचा फक्त स्टंप वापरला अँड देन दे हॅव ऑब्झर्व दॅट हाऊ इट हॅपन्स देअर. त्याच्यामध्ये काही ऍब्सॉर्प्शन असं रूट प्रेशर वगैरे क्रिएट होतं का, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने वॉटर अपवर्ड मुवमेंट झालेली बघायला मिळते, बट देयर इज नो एक्झुबेशन हॅपन. म्हणून ही थेरी सुद्धा काही वेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्शन घेऊन आलेली बघायला मिळते. अशा प्रकारची ही थेरी आहे आणि ह्या थेरीला आपण काय म्हणतो, रूट प्रेशर थेरी असं म्हणतो. काही ऑब्जेक्शन्स आहेत, ते ऑब्जेक्शन फक्त मेन्शन करूया आणि मग आपल्याला लक्षात येईल की हाऊ दीज ऑब्जेक्शन्स आर क्रिएटेड, एवढं फक्त मी सांगेन. So it is not applicable for this thing. आता आपण काय सांगितलं, किती बार प्रेशर क्रिएट होतं असं सांगितलं, 1 ते 2 बार. सो प्रेशर किती आहे, प्रेशर इज अबाउट +1 to +2 बार, बरोबर. आणि आपण मेन्शन पण केलं इट इज सफिशियंट फॉर 10 to 20 मीटर high or tall plants. बरोबर. It is a conclusion. So, what is the objection here? Objections. पहिलं ऑब्जेक्शन काय आहे याच्यामध्ये बघा. ऑब्जेक्शन एक आहे की इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर taller plants than 20 मीटर. 20 मीटर पेक्षा जास्त उंच असणाऱ्या प्लांटला लागू होईल का हे, नाही. इट इज अ ऑब्जेक्शन. म्हणून ही थेरी आपल्याला बऱ्याच जणांनी ऍक्सेप्ट केलेली बघायला मिळत नाही. सो व्हाट वी कॅन से, ascent of sap also occurs without root pressure. हे सुद्धा त्या काही सांगितलं बघा. ascent of sap also occurs without root pressure. म्हणजे मी सांगितलं होतं आता एक्सपेरिमेंट काय केलं, साधी एक झाडाची फांदी आणली किंवा स्टेम आणलं आणि ते याच्यासाठी वापरलं, बरोबर.
ऍसेट ऑफ सॅप म्हणजे बघा साधं सिंपल. काय करायचं, एक छोटस स्टेम घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं. वाळलेलं डेट आणि पाण्यामध्ये ठेवायचं. ते ओलं होत होत वरती येते. बरोबर. दॅट इज नथिंग बट दॅट ऍसेट ऑफ सॅप. बरोबर. ते काय ऍसेट ऑफ सॅप विदाउट रूट प्रेशर. रूट आहे का तिथं, रूट नसताना सुद्धा ऍसेट ऑफ सॅप घडला असं त्यांचं म्हणणं आपल्याला असलेलं बघा ना. सो इट इज अनदर ऑब्जेक्शन. So, in many cases, for example, in the gymnosperms, taller gymnosperms, root pressure is zero. In some cases, root pressure value is zero. For example, gymnosperms. Then there is a question that how this root pressure works in the ascent of a sap. बरोबर. हे सुद्धा एक ऑब्जेक्शन असलेले बघायला मिळेल. In fourth cases, actively transpiring plants, स्पेशली ज्या प्लांट मध्ये ट्रान्सपिरेशन फास्ट होतं त्याच्यामध्ये रूट प्रेशर नसतं. ओके. काय म्हटलं मी, ज्यांच्यामध्ये ट्रान्सपिरेशन जास्त होतं त्याच्यामध्ये रूट प्रेशर नसतं. देन हाऊ रूट प्रेशर इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍसेट ऑफ सॅप, दॅट इज द क्वेश्चन. सो रूट प्रेशर इज नॉट डेव्हलप्ड इन द ट्रान्सपायरिंग प्लांट. रूट प्रेशर नॉट डेव्हलप्ड इन transpiring plants, those plants which are responsible, which are doing the transpiration करणारे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हा प्रकार बघायला मिळतो. रूट प्रेशर नसतं किंवा डेव्हलप होत नाही, तर मग रूट प्रेशर कसं आणि ऍसिड ऑफ सॅप साठी रिस्पॉन्सिबल आहे, हा तिथला पुढचा क्वेश्चन आपल्याला असलेला आपल्याला मिळतो. सो अगेन in the normal condition also, in case of the xylem as well, there is some problems. Especially, what happens? Negative hydrostatic pressure is present in the xylem. Negative hydrostatic pressure in xylem is there. So, how this? It means what does it mean? Negative hydrostatic pressure means negative root pressure is there. बरोबर. निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे काय, निगेटिव्ह रूट प्रेशर आहे आणि मग झायलेम मधून हे ट्रान्सपोर्ट कसं होतं. बरोबर. तर अशा वेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्शन्स असलेले बघायला मिळतात. बट देन अँड देन ऑल्सो वी कॅन कन्क्लूड दॅट दिस होल अँड सोल रूट प्रेशर इज नॉट, वी कांट से दॅट रूट प्रेशर इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ascent of the sap. We can say root pressure is responsible for ascent of the sap, but it is not a universal truth. फक्त आपण त्यासाठी मग काय म्हणतोय, ऑब्जेक्शन्स आर देयर. बरोबर. मग आपण काय म्हणणार, उदाहरणार्थ सांगतो की एक मग अभ्यास करताय, तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास करण्यासाठी तुम्ही गरजेचे आहात, पण तुमच्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स असतात. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही जास्त अभ्यास करत नाही, कमी अभ्यास करता, कधी कधी करत नाही, यावेळेस मला अभ्यास न करता दिसला, म्हणजे याचा अर्थ अभ्यास करत नाही असा आहे का? नाही. रूट प्रेशर इज रिस्पॉन्सिबल, बट इन सम केसेस दिस root pressure fails to work. Therefore, other chemical phenomena are also in action for the translocation of a sap or the acid of a sap. Okay, एक phenomena आहे, म्हणजे it is not a single phenomenon involved in the acid of a sap, but many different kinds of phenomena involved in the acid of a sap. एक phenomena involved आहे का? नाही, सगळे वेगळ्या प्रकारचे phenomena याच्यामध्ये involved आहे. बघूया दुसरा phenomena जरा आता आपण फास्ट बघणार की या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. काही एक्सपेरिमेंट आहेत त्याला बघायचे आणि मग आपल्याला लक्षात येईल. याची मेकॅनिझम्स आपण ऑलरेडी बघितली. आता रूट प्रेशर कसं क्रिएट होतं याचं मेकॅनिझम बघितलं, त्याच्यामुळे मी काही जास्त त्याच्यामध्ये सांगणार. सेकंड इज कॅपिलरी थेरी. कॅपिलरी second theory in the what we can say translocation of water in the capillary theory. It is also called as a physical force theory
what happens? Here is the capillary action responsible for this translocation. Look. Physical forces and dead cells. Cells are responsible for ascent of a cell. दोन गोष्टी आपल्याला इथे महत्त्वाच्या असलेल्या बघा ना. This is given by the Bohm theory. बोहेमची थिअरी आहे असं म्हटलं तरी चालेल. अगोदरची प्रिस्लेने सांगितलेली की बोहेम नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितले म्हणून त्याला बोहेम थिअरी असं म्हणायचं. इथं काय फिजिकल फोर्सेस अँड डेड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऍसेंट ऑफ द सेल. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते. सो many times what happens, there are capillary actions. बरोबर, capillary actions आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत, फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स. दोज फिजिकल फोर्सेस कुठल्या प्रकारचे फोर्सेस आहेत बघा. कोहेजन फोर्सेस, adhesion forces. Cohesion and adhesion forces both are responsible. Cohesion forces and adhesion forces are responsible for the ascent of a cell. दोन वेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत. हे दोन्ही फोर्सेस आपल्याला याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेली होता ना. सो दीज आर क्रिएटेड इन द स्मॉल थिन सेल्स. दोज आर कॉल्ड एज अ ट्रॅकिंग्स अँड द वेसल्स. सो दीज फोर्सेस और सेल dead cells creates physical forces. बरोबर. So these dead cells are nothing but the xylem. Xylemचे कुठले एलिमेंट आहेत? Elements of xylem. Xylemचे एलिमेंट. And these elements are nothing but the, what we can say, vessels and brackets. बरं, आता पुन्हा ट्रान्सपिरेशन पूल कसं डेव्हलप झालं ती थेअरी इथं आणायची. काय झालं ट्रान्सपिरेशन पूल मध्ये? काय कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे कॅपिलरी ऍक्शन मध्ये काय होतं बघा, तुम्हाला माहित आहे कॅपिलरी एक्सपेरिमेंट घेतलाय वॉटर टेन्शनचा, तुम्हाला माहिती आहे फिजिक्स मध्ये तुम्हाला झालेला असेल. म्हणजे मला आठवत आहे त्यावेळेस झालेला आम्हाला. आम्ही असं एक कॅपिलरी ग्लास कॅपिलरी त्याच्यामध्ये ठेवायचं आणि मग पाणी अशा पद्धतीचा काहीतरी कर्व असायचा. बरोबर. आता मला टर्म आठवत नाही कारण मी बघितलं नाही. इथं आणि इथं या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे. दॅट इज अ सरफेस टेन्शन. हे काय झालं सरफेस टेन्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरलं. सो दिस टेन्शन वॉटर टेन्शन असं म्हणूया आपण त्याला. दिस टेन्शन is responsible for the upward movement. Again, what we can say, when we put this capillary into the water at that time, suppose here is the water surface, this water raises up to this end. बरोबर. And this much increase in the water is the capillary action. एवढं जे वॉटर इन्क्रीज झालं हे काय कशामुळे झालं? कॅपिलरी ऍक्शन मुळे झालेलं. And this capillary action is involved here in this capillary theory. Capillary theory मध्ये कुठली ऍक्शन महत्त्वाची आहे की कॅपिलरी ऍक्शन महत्त्वाची. सो whatever, and this capillary action is the physical force, and this physical force is created by the cohesion and adhesion. What is cohesion and what is adhesion? मला वाटतं की आपल्याला पुढच्या थेअरीमध्ये कोहेजन adhesion थेअरीमध्ये बघायचं. म्हणून मी आता पुन्हा इथं रिपीट करतो. ह्या प्रोसेस मुळे काय होतं कॅपिलरी ऍक्शन तयार होते. कॅपिलरी ऍक्शन मुळे देयर इज अ मूवमेंट ऑफ अपवर्ड मूवमेंट ऑफ वॉटर हॅपन्स. बरोबर. एवढी फक्त लक्षात ठेवायची. बट देयर आर सम ऑब्जेक्शन्स. इथं सुद्धा भरपूर वेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्शन्स असतात. इन सम केसेस इफ ट्रान्सपिरेशन इज मच मोर then there is a increase in the translocation of or ascent of the sap. There is a much ascent of the sap. But in some plants what happens, there is a transpiration minimized.
ट्रान्सपिरेशन काय केलं जातं, मिनिमाइज केलं जातं बाय शेडिंग ऑफ लीव्स. डेसिड्यूस प्लांट्स असतात. डेसिड्यूस प्लांट्स काय करतात, कितीतरी झाडं आहेत की त्यांची पानगळ होते, बरोबर, पानगळ होते, लीफ फॉल होतो. लीफ फॉल झालेल्या प्लांट मध्ये ऍसिड ऑपोसाइट कसं होणार, थ्रू द कॅपिलरी ऍक्शन. सो ट्रान्सपिरेशन थेरी स्टॉप्स देयर. ट्रान्सपिरेशन थेरी आपल्याला तिथं लिमिटेशन आलेली बघायला मिळतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आपल्याला इथं रिस्पॉन्सिबल असलेल्या बघायला मिळतात. सो इट इज अगेन व्हॉट वी कॅन से इन सम केसेस as we know that capillary action is more in the less diameter type of tubes. जर आपण बघितलं, diameter and the capillary action is inversely proportional. capillary action आणि diameter काय असतो, या दोघांमध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन असतं. ते पण आपण जरा असं बघूया. सो व्हॉट इज द capillary action? capillarity असं म्हणतात. capillarity and diameter of a capillary are opposite or they are inverse म्हणजे काय, डायमीटर कमी झाली कॅपिलॅरिटी काय होते, वाढते. डायमीटर कमी झाली कॅपिलॅरिटी काय होते, वाढते. आणि डायमीटर वाढला कॅपिलॅरिटी काय होते, कमी होते, बरोबर. बघितलं असेल वेगळ्या, तिथं सुद्धा तुम्हाला कदाचित असा एक्सपेरिमेंट असेल की दोन वेगळ्या प्रकारच्या डायमीटरच्या कॅपिलॅरी तुम्ही वॉटरच्या कॅपिलरी ऍक्शन साठी वापरल्या असतील. कॅपिलॅरिटी नथिंग बट द कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलॅरिटी म्हणजे काय, कॅपिलरी ऍक्शन, बरोबर. जर डायमीटर कमी असेल तर कॅपिलरी ऍक्शन काय, म्हणजे थोडक्यात मी जर एवढी कॅपिलरी घेतली आणि इकडे छोटीशी कॅपिलरी घेतली आणि जर दोघांचा सरफेस वॉटर सरफेस सेमच असला, एकाच वॉटरच्या टँक मध्ये मी हे दोघांना मी ठेवलेलं आहे, ऍट दॅट टाइम इट विल बी जस्ट लाईक दिस मच ओनली. दिस मच राइज ऑफ वॉटर विल बी देयर. ओके, दिस मच राइज ऑफ वॉटर विल बी देयर अँड हियर विल बी दिस मच राइज. ओके, वॉटर कुठपर्यंत राईज होईल, छोट्या ट्यूब मध्ये जास्त होईल आणि मोठ्या ट्यूब मध्ये कमी होईल. सो दिस इज द फिजिकल फिनॉमिना. बट ऍक्च्युअली व्हाट हॅपन्स इन द नेचर, those plants which are taller in nature or those taller plants have wider type of vessels and the tracheas. Wider vessels and tracheas आपल्याला त्याच्यामध्ये असलेली बघा लक्षात ठेवा. Taller plants do have wider tracheas and vessels, and shorter plants do have narrower vessels and tracheas. Therefore, there is also problem that how then the capillary action works there. So there are many different kinds of the phenomena. So we will think of the some of the objections काय आहे त्या थेरीचे, हे जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल. पहिला ऑब्जेक्शन सांगता येईल आपल्याला, कॅपिलरी ट्यूब कंटिन्युअसली नॉट सिच्युएटेड कंटिन्युअसली. कॅपिलरी ल्युमेन म्हणतो, ल्युमेन इज नॉट कंटिन्युअस in xylem. कंटिन्युअस आहे का, सिंगल कॅपिलरी आहे का बघा. and it is not continuous in soil as well. Xylem is not connected directly to the soil. Xylem directly soil ला कनेक्टेड आहे का, नाही. there is a barrier, big barrier. कारण बघा आपण ट्यूब इथं सांगितले, but this tube is not directly dipped into the water. बरोबर, ही ट्यूब डायरेक्टली वॉटर मध्ये डिप केलेली आहे का, नाहीये. बिकॉज there are many cells, पेरिसायकल सेल्स आहेत, एंडोडर्मल पॅसेज सेल आहे, कॉर्टिकल सेल आहे, and then root hair cells. These are the barriers. And then how does this capillary action occurs? That is the objection. जे हे कोणाला सांगता येईल, बरोबर, तरी सुद्धा आपण त्याला ऍक्सेप्ट केलेलं बघायला मिळेल. सो अनदर वन, so lower capillary end is not dipped into the soil. So these capillaries or xylem elements means situated
end to end, but these are separate. बघा झाले एंड टू एंड केलेले पण ते काय सेपरेट झालेले. कशाने सेपरेट झालेले आहेत? सेल वॉल. बघा फॉर एक्झाम्पल इफ आय ड्रॉ द वेसल्स. वेसल जर आपण बघितलं, हा वेसल्स, ही एक वेसल आहे, ही दुसरी एक वेसल, बरोबर. एक वेसल सेल आहे, दुसरी वेसल सेल आहे. Yes, there are perforations here. That is a plasmodesmata present, but these are having a physical barrier in between them. हा दोन सेल मध्ये बॅरियर आहे की नाही? म्हणून these are situated end to end, but they are separated as well at the same time. त्या सेपरेट complete hollow आहेत का? No, completely hollow. They must be completely hollow for the capillary action, but they are not hollow. Barabar? That is the question. So they are separated from each other. Physically, they are separated. So it is another objection for this capillary theory. And third objection, जसं आपण सांगितलं, narrower tube have a higher, what we can say, narrow tube have high capillarity. Narrow tube have high capillarity. Capillarity काय narrow tube मध्ये जास्त असते. But in some cases, higher the plant, broader the tube. High plant असेल तर tube कशी आहे? broad आहे. Then there is a question how this capillary action works. So again we conclude that this capillarity itself is not completely responsible for the ascent of the cell. इथं सुद्धा आपल्याला लक्षात येईल की ही थेरी सगळ्यात जास्त कॅपिलॅरिटी रिस्पॉन्सिबल नाही. ठीक आहे. तर आपल्याला ह्या थेरीमध्ये सुद्धा ऑब्जेक्शन्स असलेली बघायला मिळतील. बघा सो अँड लास्ट थेरी आपण बघणार आहोत. मी जरा फास्ट मध्ये सांगेन. कोहेजन टेन्शन थेरी. कोहेजन टेन्शन थेरी. कोहेजन टेन्शन थिअरी. त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सपिरेशन पुल थिअरी. मी फक्त 2 ते 3 वाक्यामध्ये याला डिफाइन करणार आहे. ट्रान्सपिरेशन पुल थिअरी. बघा water, when we have water molecules, then they have two different ends of the attractive forces, action forces. दोन वेगळ्या प्रकारचे ऍक्शन फोर्सेस त्यांच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे ऍक्शन फोर्सेस त्यांच्यामध्ये असलेले बघायला मिळतात. अँड दिस कोहेजन टेन्शन थेरी इज गिवन बाय द डिक्सन अँड जॉली. कोणी सांगितली? डिक्सन अँड जॉलीने सांगितली बघा. लक्षात ठेवायचं डिक्सन आणि जॉलीची. Here there are two different kinds of the forces. Cohesion forces. Cohesion, this is the force of attraction. Force of attraction between water molecules. दोन वॉटर मॉलिक्यूल मध्ये बघा कधीतरी तुम्ही लक्षात घ्यायचं. असं कधी झालंय का की वरून एखादा थेंब पडत असताना थेंब असा राऊंड असतो? असं कधी झालंय का? नाही. का झालं नाही? तर त्याच्यामध्ये कोहेजन असतं. कोहेजन मुळे काय होतं? येस, दे कम्स आउट. वॉटर मॉलिक्युल्स बाहेर येतात, पण दुसरा वॉटर मॉलिक्यूल त्याला अट्रॅक्शन फोर्सेस असल्यामुळे एकमेकांना पकडले जातात आणि मग शेवटचा एक मॉलिक्यूल असतो तो तुटतो आणि मग आपल्याला थेंब तयार झालेला असतो. म्हणून त्याचा काय असतो? शेप, कॉमा शेप असल्यासारखा आपल्याला दिसतो. ड्रॉप म्हणून तर आपण ड्रॉपलेट असतो, बरोबर. हे ड्रॉपलेट वेगळ्या पद्धतीने तयार असतात ते बघायला मिळतं. पण जर समजा त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स नसतं तर काय झालं असतं? डिस्कंटिन्यू. प्रत्येक मॉलिक्यूल डिस्कंटिन्यू झाला असतो. लिक्विड इटसेल्फ रिप्रेझेंट्स दॅट देयर इज अ कोहेजन. लिक्विड मध्ये लिक्विड आहे म्हणजेच काय? त्या दोन मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन आहे. साधं सिंपल आपल्या लक्षात येईल की पाणी आपण जर हातात घेतलं तर पाणी खाली
पडतं, म्हणजे धार लागते म्हणजे काय, की दोन मॉलिक्यूल मध्ये काय आहे, अट्रॅक्शन. त्याच्यापेक्षा जास्त कोहेजन कोणामध्ये असतं, ऑइल मध्ये असेल. ऑइलची धारच लागते, थिन धार. मध बघितलं असतं, मध जर केला तर तिची एकदम तार चालते. का तर त्यांच्यामध्ये कोहेजन फोर्सेस जास्त असतात, अट्रॅक्शन फोर्सेस जास्त असतात, लाईक दिस. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द वॉटर मॉलिक्यूल इज नथिंग बट द कोहेजन. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचं ऍडेजन नावाचं फोर्स असलेलं बघा, ऍडेजन फोर्सेस. Adhesion is nothing but the, what we can say, it is force of attraction between, force of attraction. आता मी इथं विचार कोणाचा सांगतोय, प्राणबद्दल आपण बोलतो, म्हणून डायरेक्ट between water and the lignified cell wall. लिग्निफाईड सेल वॉल बरोबर जे अट्रॅक्शन आहे, किंवा कॅपिलरी ऍक्शन मध्ये काय झालं, देयर इज अ ऍडेजन फोर्स. कॅपिलरी ऍक्शन मध्ये वॉटर मॉलिक्यूल गेट अटॅच टू द ग्लास. बरोबर, वॉटर मॉलिक्यूल कशाला अटॅच झाला, ग्लासला अटॅच झाला, त्याला आपण काय म्हणणार आहे, ऍडेजन फोर्सेस म्हणणार. सो दिस इज विथ द लिग्निफाईड सेल वॉल ऑफ द प्लांट अँड दिस इज द ऍडेजन. याला काय म्हणायचं, ऍडेजन असं म्हणायचं. सो व्हॉट हॅपन्स हियर, बघा, what happens here? Now we come to the transpiration thing. We पुन्हा एकदा, and therefore there is a continuous water, what we can say, water path is formed, or continuous water channel is formed. So what happens here? Here is the transpiration. बरोबर, इथं काय, ट्रान्सपिरेशन, वॉटर मॉलिक्यूल goes out. बरोबर, वॉटर मॉलिक्यूल जे बाहेर जातात, इथेही वॉटर मॉलिक्यूल आहे, तर हा वॉटर मॉलिक्यूल कोणाला धरतो, पकडतो, दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल. हा बाहेर जातो, म्हणून त्याच्याबरोबर हा पुढे येणार. म्हणजेच हा वॉटर मॉलिक्यूल आहे, हा इथं, हा बाहेर गेलाय, काय त्याला पकडल्यामुळे हा रिप्लेस होणार. हा दुसरा वॉटर मॉलिक्यूल, तिसरा वॉटर मॉलिक्यूल एकमेकांबरोबर हे वरती जाणार, बिकॉज ऑफ द कोहेजन प्रोसेस बिटवीन देम. बरोबर, त्याच्यामध्ये काय, कोहेजन प्रोसेस. म्हणूनच लक्षात ठेवायचं, आपण ज्यावेळेस ज्यूस ओढतो त्यावेळेस तो का वरती येतो, तर त्यांच्यामध्ये कोहेजन प्रोसेस आहे. त्याच्याऐवजी तुम्ही बाकीच्या गोष्टी बघा, वाळू घ्या आणि वाळू आपली ओढायला बघा, येईल का वाळू वरती, नाही, कोहेजन प्रोसेस नाही. एखादा कण आला तरी दुसरा कण येणार नाही. एखादा कण हलका फुलका आहे आणि फोर्स आहे, त्याच्यामुळे आपण अट्रॅक्ट करून घेऊ, पण त्याच्यानंतर दुसरा येणार नाही, कारण त्यांच्यामध्ये कोहेजन प्रोसेस नाही, एकमेकाला पकडून ठेवण्याची ऍबिलिटी नाही. पण वॉटरमध्ये आहे. साधं सिंपल बघा, तुम्हाला कधीतरी असं फार छान उदाहरण आपल्याला सांगता येईल. ज्यावेळेस आपण कार्निवोरस ॲनिमल पाणी पितात, त्यावेळेस सुद्धा आपल्याला लक्षात येईल की ते पाणी कसे पितात, चुटक्या मारत पितात, जिभेनं पितात. बरोबर, तोंड बुडून पित नाही. तर जीभ काय करते, पाणी ओढून घेते. बरोबर, त्या जिभेबरोबर पाणी भरपूर येतात. का, जिभेला चिटकलं तेवढंच पाणी यायला पाहिजे ना, त्याच्यानंतर अजून जास्त पाणी काय येतं, तर त्याच्यात ऍडेजन फोर्सेस, कोहेजन फोर्सेस असतात. पहिल्यांदा ऍडेजन फोर्सेस आणि त्याच्यानंतर कोहेजन फोर्सेस. तर लार्ज अमाउंट ऑफ वॉटर एंटर्स इनटू द माउथ. असं, किंवा तुम्ही एक ते असं एक व्हिडिओ बघितला असतो, तो एक हा असतो, अँट ईटर असतो, अँट ईटर, आणि तो भरपूर अँट्स असतात आणि त्या अँटला सक करून घेत असतो, ओढून घेत असतो. किंवा साधा आपण ते लांब चहा पितो, फुरका मारून पितो. चहा कधी आपण डायरेक्ट तोंडात घातलेलं बघितलं, फुरका मारून पितो. म्हणजे काय, वरचे जे मॉलिक्युल्स आहेत ते आपण हवेने ओढून घेतो, पण त्याच्याबरोबर खालचे मॉलिक्युल पण येतात. बरोबर, व्हॉट इज दॅट, दॅट इज द कोहेजन प्रोसेस, लाईक दिस वन. देन व्हॉट हॅपन्स, these molecules goes up, then the molecules which are present at the lower position, they takes the position of upper molecules. बरोबर, म्हणजे वरचा वर गेला की खालचा त्याला पाय धरून वरती गेलेला होता, एकमेकांच्या पायांना धरून वरती जातो, पाय धरून ओढत नाही, ते एकमेकांना वरचा वर गेला की त्याच्यावरती जातो. म्हणजे कोहेजन प्रोसेस आपल्याला रिस्पॉन्स. म्हणजे ट्रान्सपिरेशन मुळे H2O वेपर्स मध्ये जर कन्वर्ट झाला
तर खालचा वॉटर मॉलिक्यूल नंतर ऍब्सॉर्ब केलेला बघा ना. सो इट इज अ ट्रान्सपिरेशन पूल थिअरी. याच्या अगोदर आपण म्हटलं की इथं बघा दुसरा आपण मेकॅनिझम त्याच्यामध्ये लक्षात घेतो. आता फक्त एकच मेकॅनिझम लक्षात घेतो. वॉटर इज प्रेझेंट हिअर, बट व्हेन द वॉटर फ्रॉम दिस cell is evaporated completely, then water from the lower cell comes into the upper cell. This बघा आपण नंबर घेऊ. फर्स्ट सेल आहे, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल. चौथ्या सेल मध्ये वॉटर इव्हॅपोरेट झालं की तिसऱ्या सेल मध्ये वॉटर कशात येणार आहे? चौथ्या सेल. म्हणजे चौथ्या सेल मध्ये वॉटर काय असणार आहे? कमी असणार. पण कमी होत नाही. इमिडिएटली लगेच दुसऱ्या सेलचं वॉटर कुठे येणार आहे? तिसऱ्या सेल मध्ये. पहिल्या सेलचं दुसऱ्या सेल मध्ये. पहिल्या सेल मध्ये कुठून येणार आहे? सॉइल मधून. क्लिअर? आणि सो इट क्रिएट्स अ ट्रान्सपिरेशन पूल. वॉटर वरती ओढलं जातं ट्रान्सपिरेशन पूल, म्हणून त्याला पूल असं म्हणतात. क्लिअर? ही ट्रान्सपिरेशन पूलची थेरी आपल्याला महत्त्वाची असते बघा ना. सो दिस ट्रान्सपिरेशन पूल थेरी इज अनदर. So again, in other way, we are thinking about the transpiration pool theory. So as soon as evaporation occurs, diffusion pressure deficit increases. बरोबर? अगोदर सांगितलं, एक्सप्लेन केलंय. Diffusion pressure deficit in the fourth cell increases, and it is the बघा आता आपण काय म्हणूया, डिफ्युजन प्रेशर डिफिसिट किती आहे? चौथ्या सेल मध्ये 4 आहे, तिसऱ्या सेल मध्ये 3 आहे, दुसऱ्या सेल मध्ये 2 आहे, पहिल्या सेल मध्ये 1 आहे. बरोबर? आणि इकडे 0 आहे. सो व्हाट हॅपन्स? इट विल क्रिएट अ कंटिन्युअस चॅनल ऑफ वॉटर ऍब्सॉर्प्शन. बरोबर? आणि सो दिस डिफ्युजन प्रेशर डिफिसिट ग्रेडियंट इज फॉर्म. म्हणून आपण काय म्हणतो, त्या दोन प्रोसेस मुळे काय होतं? डीपीडी ग्रेडियंट्स तयार होतात. Gradients form, and these are responsible for the transpiration pool. Transpiration pool. हे दोन्ही कशाला रिस्पॉन्सिबल आहे? ट्रान्सपिरेशन पूलला रिस्पॉन्सिबल आहे. क्लिअर? होल थेरी काय आहे बघा. वरचं वॉटर बाहेर गेलं, डीपीडी तयार झालं. बरोबर? मग काय होणार आहे? इमिडिएटली अशा पद्धतीने ग्रेडियंट्स तयार. अजून दुसरी गोष्ट, turgidity of the uppermost cell is less. बघा, turgidity of uppermost cell is less and lowermost cell is much more. So therefore, diffusion pressure deficit gradients are formed. Again, आपण वेगळ्या पद्धतीने विचार. Osmotically, this cell is highly active. Osmotic pressure सगळ्यात जास्त कुठे असणार आहे? वरच्या सेलमध्ये असणार आहे. Because solute concentration is much more because of the evaporation of water. Clear? अशा पद्धतीने आपल्याला ह्या डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट तयार होतात आणि ट्रान्सपिरेशन पूल तयार झालेला बघायला मिळतं. बघूया याच्यात काही ऑब्जेक्शन्स आहेत. आणि देअरफॉर व्हॉट वी कॅन से, अलोंग द वॉटर मिनरल्स आर आल्सो टेकन अप और पुल्ड अप. देअरफॉर इट इज अ ट्रान्सपिरेशन पूल थेरी. मला वाटतं एवढं जरी अंडरस्टँड झालं तरी आपल्याला ट्रान्सपिरेशन पूल थेरी डिटेलमध्ये अंडरस्टँड झाली असं. सो देअर आर ऑल्सो व्हॉट हॅपन्स सम ऑब्जेक्शन्स. याच्यामध्ये सुद्धा काही ऑब्जेक्शन्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. दिस ट्रान्सपिरेशन ड्युरिंग द ट्रान्सपिरेशन पूल, दिस इज नॉट अ कंटिन्युअस वन. बघा, हा कंटिन्युअस आहे का? कंटिन्युअस नसतो, कारण ट्रान्सपिरेशन पूल ऑपरेट ओनली ड्युरिंग द कंटिन्युअस वॉटर कॉलम. वॉटर कॉलम काय असला पाहिजे? कंटिन्युअस असला पाहिजे, तर ट्रान्सपिरेशन पूल वर्क होते. म्हणून म्हणूया ट्रान्सपिरेशन पूल. What we can say, there is what we can say, water column should be unbroken for transpiration pool, or for transpiration pool water column must be unbroken. Barabar. But what happens due to temperature in nature due to temperature then formation of gases, formation of gas bubbles in xylem occurs. Then how does this
transpiration pool theory works? That is a question. बघा काय म्हटलं जातं इथं, टेम्परेचर असल्यामुळं काय होतं, कधी कधी गॅस बबल्स तयार होतात, गॅसियस बबल्स तयार होतात आणि त्या गॅसियस बबल्स मुळे हा म्हणजे बघा इकडे लक्ष द्या, याच्यासाठी काय कंटिन्युअस वॉटर पाहिजे. पण कधी कधी काय होतं, इन सम केसेस देयर इज फॉर्मेशन ऑफ बबल. इकडे कंटिन्युअस वॉटर चालू पाहिजे, बरोबर, त्याच्यासाठी ट्रान्सपिरेशन पूल थेअरीसाठी. पण बबल तयार झाला तर मग याच्यामध्ये काय होणार, ब्रेक होणार. आणि हाऊ दिस ब्रेक इज फ्री, दॅट इज द क्वेश्चन. सो इट इज अ ऑब्जेक्शन फॉर दिस थिअरी. ते या थिअरीसाठी आपल्याला ऑब्जेक्शन असलेलं बघा ना मिळतं. So in other case, what happens? What we can say? We assume that tracheates are more efficient than the vessels. बरोबर, efficient than the vessels असंही म्हणतो. याचं कारण आपल्याला वेगळ्या पद्धतीने असलेलं बघायला मिळतं. तर वॉल जे आहे ट्रॅकिड्सची ते आपल्याला नॅरो असलेली बघायला बघा. जर वेसल्स जर बघितल्या तर आपल्याला सरळ एंड टू एंड असलेल्या बघायला मिळतात. आणि देन देयर इज अ what we can say tapering ends for the tracheids. Tracheids साठी tapering ends असतात, vessels साठी tapering ends असतात. blunt end असलेले बघायला मिळतात. These are more supporting to the transpiration pool. But actually in nature, what happens? This vascular or the plants which do have vessels, they are efficient in the transpiration. Actually, theoretically जर बघितलं तर this wall of the tracheids are more supportive for the transpiration pool. Transpiration pool साठी कोण जास्त सपोर्टिव्ह आहे, ट्रॅकिड्स सपोर्टिव्ह आहे, इफिशियंट आहे. पण ऍक्च्युअली नेचर मध्ये काय, असं जर आपण वन बाय वन जर ट्रॅकिड्स आणि वेसल्स जर स्टडी केले तर आपल्या लक्षात येते की ट्रॅकिड्स इफिशियंट आहे. पण ऍक्च्युअल नेचर मध्ये काय, वेसल्स आर मोर इफिशियंट बिकॉज दोज प्लांट्स which are present in the what we can say in the dry area, those all are the dominating angiosperms. And in the angiosperms, what is that? Vessels are the transporting element. Angiosperm मध्ये कोण असतो, ट्रॅकिड्स कुठे आहेत, जिम्नोस्पर्म्स आणि टेरिडोफाइट्स मध्ये ट्रॅकिड्स are the transporting elements, but in the angiosperms vessels are transporting elements. So there is objection that then how does it happen? That is an unanswered. म्हणून तो सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. So in many cases what happens when we use Vaseline for the stopping the transpiration, then also transpiration pool works. How? After applying, यात वेगळ्या पद्धतीने applying Vaseline आपण जे ओठांना वगैरे लावतो ना स्किनला, ते वॅसलीन. आफ्टर अप्लाय वॅसलीन टू स्टॉप ट्रान्सपिरेशन. Then also acid of sap occurs. Acid of sap occurs. ट्रान्सपिरेशन बंद केलं तरी सुद्धा काय होतं, ऍसिड ऑफ सॅप होतं. कसं काय होतं, दॅट इज द क्वेश्चन. बघा, देन वी कॅन थिंक दॅट दिस काइंड ऑफ ऍसिड ऑफ सॅप मे बी ड्यू टू द रूट प्रेशर. हे कशामुळे असू शकतं, रूट प्रेशर. सो collectively not a single phenomenon is involved in the absorption of water and the acid of the sap, but all different phenomena comes together. As we have said earlier also, in case of the deciduous plants, ज्यांच्यामध्ये काय नाहीये, leaves नाहीये, in those plants transpiration is completely stopped. Transpiration काय केलं जातं deciduous plant मध्ये. So how this acid of the sap occurs in, how does it occurs in deciduous plants. That is the objection. बघा, deciduous plant मध्ये ट्रान्सपिरेशन होत नाही, म्हणजे ट्रान्सपिरेशन फार कमी केलं जातं तरी सुद्धा ऍसिड ऑफ सॅप तिथं झालेलं आहे. How does it occur? So these are the some objections for the transpiration pool theory or cohesion tension theory.
but we can conclude in the last. आपण जर लास्टला conclude केलं, not the single theory is responsible for the water absorption and ascent of a sac. Water absorption and ascent of a sac साठी एक theory, single theory responsible आहे का? नाही. Root pressure theory, capillary theory, cohesion tension theory or transpiration pull theory, all these theories works together for absorption and ascent of a sac. Okay, so this is about the ascent of the sac and the absorption. Clear? So this is about the water transport. Water transport च्या बाबतीत आपल्याला हे समजता येईल. So today we will stop here.